नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतो। आज आपण 2021 साली झालेला राज्यसेवा सीसॅटचा पेपर होता, तो आज आपण डिटेल डिस्कस करणार आहोत। त्याचे आन्सर्स काय, त्यांचे सोल्युशन्स काय, हे सगळे आपण डिटेल डिस्कस करणार आहोत। अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावर विचारलेले 25ही प्रश्न आज आपण घेणार आहोत। तर बघा, पेपर कोणता आहे हा लक्षात घ्या। परत एकदा सांगतोय, 2021 चा झालं होतं कधी 23 जानेवारी 2022, पेपर 2 म्हणजे काय तर सीसॅट सेट आहे ए। ठीक आहे, वन बाय वन प्रश्न घेऊ आपण। ठीक आहे, पहिला प्रश्न 51 नंबरचा बघा। बी कडे सी पेक्षा 5 रुपये अधिक आहेत, ए जवळ बी पेक्षा 14 रुपये अधिक आहे, या तिघांकडील पैसे समान होतील अशी देवाणघेवाण आपल्याला निवडायची आहे। बरोबर, आता याच्यामध्ये हे दिलेलं नाहीये की कोणाकडे किती रुपये आहेत, फक्त कोणापेक्षा जास्त आहेत किंवा कमी आहेत हे दिलेलं आहे। राईट, आपण काय करू, अगदी सोपी सांगतोय मित्रांनो। अगदी सोपं पद्धत काय आहे की कोणातरी XYZ कन्सिडर करण्यापेक्षा एक कुठली तरी संख्या कन्सिडर करू की कोणाकडे 1 किंवा 2 रुपये किंवा 10 रुपये असं आहे, म्हणून त्याने काय तर कॅल्क्युलेशनला सोपं जातं। बघा, जर बी कडे सी पेक्षा म्हटलंय ना, तर मी सी कडे कन्सिडर करतोय की 1 रुपये आहे, म्हणून मग बी कडे सी पेक्षा 5 रुपये अधिक आहे, म्हणजेच काय की बी कडे किती असणार तर 5 रुपये अधिक, याचा अर्थ 6 रुपये असणार। ए जवळ बी पेक्षा 14 रुपये अधिक आहे, म्हणजे ए कडे किती असणार, हा जो बी कडे 6 रुपये त्यापेक्षा पण 14 रुपये अधिक, म्हणजेच किती तर 20 रुपये। या तिघांकडील पैसे समान होतील अशी देवाणघेवाण निवडायची आहे। आता तिघांकडील समान देवाणघेवाण करायची आहे, म्हणजेच काय की सगळ्यांकडे सारखे पैसे यायला पाहिजेत। याचा अर्थ हे जे टोटल रुपये असतील हे तिघांमध्ये डिवाइड करायचे आहेत। टोटल रुपये किती झालेत तर बघा, 1 आणि 6 7 आणि 20 म्हणजे टोटल 27 जर झाले असतील तर आता प्रत्येकाला तिघांमध्ये डिवाइड करायचे, म्हणजेच काय तर किती येणार तर प्रत्येकाला 9 रुपये येतील। म्हणजे या दोघांना गरज आहे आणि याच्याकडून काढून यांना द्यावं लागेल, म्हणजे काय तर सगळं बरोबर होऊन जाईल। तर बघा, याला 9 रुपये करायचे आहेत, म्हणजे इथं काय तर 8 रुपये द्यावे लागेल आणि इथं काय तर 3 रुपये द्यावे लागेल। 8 आणि 3 11 गेले, म्हणजे याच्याकडे 9 राहतील। बरोबर, याचा अर्थ ए सी ला 8 रुपये देणार, ए बी ला 3 रुपये देणार। ए सी ला 8 रुपये देणार आणि बी ला ए कडून 3 रुपये मिळतील। याचा अर्थ आन्सर काय तर तिसरा पर्याय आहे। अगदी सोपा प्रश्न होता। नेक्स्ट क्रिटिकल रिजनिंगचा प्रश्न आहे, फार इम्पॉर्टंट आहे। दरवर्षी आता या प्रश्नांची संख्या वाढलेली आहे। या पण पेपरवरून तुमच्या लक्षात येईल की 2-3 प्रश्न सहज मिळतील। याच काय सगळ्याच कोणत्याच पेपरमध्ये बघा, 21 चा घ्या, 22 चा घ्या, 23 चा घ्या, 20 चा घ्या, तुम्हाला सगळ्या पेपरमध्ये मिळेल। तुम्हाला सगळ्या वर्षीचे पेपर्स हे तुम्हाला आकार फाउंडेशनच्या YouTube चॅनलला सगळे मिळेल, डिटेल सोल्युशन सोबत मिळणार आहेत। काय दिले बघा, ग्रेट सरोवराच्या किनाऱ्यावरील ऊर्जा निर्मिती आणि पाणी कारखान्यांना पाणी पुरवणाऱ्या वाहिन्या विशिष्ट प्रकारच्या मृदुकाय प्राण्यांमुळे तुंबल्या आहेत, है ना। म्हणजे जे पाईपलाईन आहेत त्याच्यामध्ये काय तर एक विशिष्ट प्रकारचे मृदुकाय प्राणी म्हणजे काय, जसं शिंपले वगैरे आहेत, गोगलगाय आहेत, यांच्यामुळे काय तर त्या तुंबलेल्या आहेत। परंतु जेव्हा रासायनिक कारखान्यांच्या उत्सर्गाच्या प्रवाहात या शिंपल्यांनी भरलेल्या पिशव्या तरंगत ठेवल्या, तेव्हा फक्त पाण्याच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली। एवढेच नाही तर शिवाय त्यांच्या आसपासच्या फक्त पाण्यातून गाडून घेतलेले शेवाळ हावरटपणे फस्त करताना या उत्सर्गातील धोकादायक टाकाऊ पदार्थही काढून घेतात असे हे आढळले। बरोबर, पण ज्या वेळेस बघा की रासायनिक कारखान्यामधून जो उत्सर्ग आहे, जो वेस्ट बाहेर निघत आहे, तर अशा वेळेस त्या पाण्यामध्ये ज्यावेळेस हे असे मृदुकाय प्राणी टाकले तर त्यांच्या काय लक्षात आले की तो पाणी तर शुद्ध झालाच, त्यासोबत त्यांच्यासोबत जो शेवाळ होता तो पण काय ते त्यांनी खाऊन टाकलेला आहे। बरोबर, मग आता लक्षात येते की जरी त्या तुंबल्या असतील तरी पण काय तर त्यांचा फायदा सुद्धा आहे, असं काहीतरी इथं सांगण्याचा प्रयत्न केलाय। काय विचारले बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट हा तर पॅसेज झाला, पण नेमकं आपल्याला काय करायचंय ते इथं आता पुढे दिले। हे जर वरचं जर सत्य असेल तर पुढे दिलेल्या कोणत्या निष्कर्षाचे वरील परिचयातील माहितीच्या आधारे सर्वात भक्कम समर्थन, याचा समर्थन करणार म्हणजेच काय की याच्या फेवरमध्ये कोणता मुद्दा आहे ना। आणि त्यासोबत अजून एक लक्षात ठेवायचे तुम्हाला की सर्वात भक्कम म्हणजे कदाचित चारही पर्याय कदाचित बरोबर असू शकतात, पण सर्वात भक्कम कोणता आहे ना तो तुम्हाला शोधायचा आहे। सर्वात भक्कम समर्थन करणारा कोणता आहे तो शोधायचा आहे। बघा, जर हे मृदुकाय प्राणी नदीच्या पाण्याच्या क्षेत्रात पसरून त्यांनी अनेक दशके कृत्रिम मोत्यांच्या उद्योगाचा आधार असलेल्या मूळ शिंपल्यांचे उच्चाटन केले तर तो उद्योग कोसळेल। इथं मोत्यांचा उद्योग याच्याबद्दल काही माहिती दिलेली नाही, है ना, किंवा त्याच्याबद्दलचं नाही आहे। जर आपण नीट 1-2 वेळा जर तुम्ही वाचला तुमच्या एक लक्षात येईल की कदाचित बघा की त्यांचा फायदा तर आहे की ते प्रदूषण कमी करतात, पण त्यासोबतच काय ते तुंबल्या तर त्याच्यामुळे काय तर प्रदूषण अजून वाढेल, कारण ते जो वेस्ट आहे तो वाहून जाणार नाहीये। बरोबर, म्हणजे त्याचा फायदा आणि तोटा दोन्ही पण इथं दिलेला आहे। जर त्यांना उपलब्ध आणि कशाशी रिलेटेड आहे एक लक्षात घ्या की फक्त प्रदूषणाशी रिलेटेड आहे, हा कृत्रिम मोत्यांचा उद्योग वगैरे काही रिलेटेड नाहीये। नेक्स्ट, जर त्यांना उपलब्ध असलेले शेवाळ हे मृदुकाय प्राणी खाऊन संपवू शकले नाहीत तर कारखान्यांचा पाणी पुरवठा वाहिन्या त्यामुळे काय होणार तर ते तुंबतील। आपल्याला म्हणता येईल की हा एक असू शकतो म्हणून, कारण बघा उपलब्ध असलेले शेवाळ हे मृदुकाय प्राणी खाऊ संपवू शकले नाहीत, ते संपवू शकले नाहीत
तर अशा वेळेस कारखान्यांच्या पाणी पुरवठ्या वाहिन्या त्यामुळे तुंबतील आणि यामध्ये एक लक्षात येते की संपवू शकले नाहीत तर म्हणताय, पण इथं दिलंय की ते संपवू शकतात म्हणून किंवा ते संपवतात, त्यामुळे म्हणता येईल आपल्याला की हा पण तेवढा एवढा योग्य काय तर एवढं योग्य नाही आहे. नेक्स्ट बघा, जर या मृदुकाय प्राण्यांकडून उत्सर्गातील टाकाऊ पदार्थांचे धोका नसलेल्या पदार्थात रूपांतर झाले नाही, म्हणजेच काय उत्सर्गातील टाकाऊ पदार्थांचे धोका नसलेल्या पदार्थात रूपांतर झाले नाही म्हणजेच काय की जो टाकाऊ पदार्थ बाहेर निघतोय त्याचं कन्व्हर्जन केलं नाही त्यांनी, बरोबर ना, त्यांनी त्याला कन्झ्युम केलं नाही तर तो स्वतःच धोकादायक प्रदूषक होतील. एक्झॅक्टली हेच तर दिलंय या पॅसेजमध्ये है ना, किंवा इथून जो भक्कम समर्थन किंवा याच्या फेवरमध्ये दिलेला आहे हा, राईट. नेक्स्ट पुढचा एक मुद्दा काय तर बघा, हे मृदुकाय प्राणी मालवाहू जहाजातून येथे आणले गेले आहेत. या परिस्थितीत त्यांची संख्या नैसर्गिकरित्या नियंत्रित होत नसल्याने उत्तम प्रकारे पोहोचले जात आहेत. हे असं काही दिलेलं नाही आहे मालवाहू जहाजातून किंवा असं यांचं रिलेशन या ठिकाणी काही नाही. हा पॅसेज आहे कशाशी रिलेटेड आहे तर प्रदूषणाशी रिलेटेड आहे. त्यामुळे आन्सर येणार काय तर तिसरा पर्याय येणार आहे. नेक्स्ट पुढचं बघा काय, जेव्हा एक जागा 18,700 ला विकली तेव्हा मालकाचे 15% नुकसान झाले. ती जागा किती किमतीला विकायला पाहिजे म्हणजेच काय होणार तर 15% नफा झाला असता. अगदी सोपी मेथड सांगतोय बघा, ज्या वेळेस 15% नुकसान होतंय म्हणजेच खरेदी किमतीच्या 15% कमी करा म्हणजेच काय तर 85%ला ती वस्तू विकणार आहे. 85% म्हणजेच किती तर 18,700 आणि जर 15% नफा पाहिजे म्हणजे 100%पेक्षा 15% जास्त, याचा अर्थ काय की ती वस्तू आता 115% विकावी लागेल. तर अशा वेळेस किंमत किती असणार ते आपल्याला काढायचे आहे ना. अगदी सोपी मेथड आहे, हीच मेथड यूज करा. अदरवाईज आधी खरेदी किंमत काढायची आणि मग विक्री किंमत काढायची, थोडा टाइम जास्त लागतो है ना. ही अगदी सोपी आहे. फक्त इथं काय करायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचे. क्रॉस मल्टिप्लाय लगेच करून घेऊ बघा. x ची किंमत काढायची आहे, या दोघांचा गुणाकार भागाकारामध्ये 85 म्हणजे 18,700 गुणाकारामध्ये 115 भागाकारामध्ये काय तर 85. ठीक आहे, इथं 5चा भाग दिला तर 17 5 85, इथं 5चा भाग दिला तर 23 5 115, राईट. आता 17चा भाग इथं देऊन बघतो मी किती जातोय बघा. 17चा इथं भाग देतो, 17 1 17, एक बाकी उरेल 1 आणि 7 म्हणजे परत 1चा भाग गेला आणि हे काय तर 2 शून्य है ना. 1100 गुणाकारामध्ये 23 हे करायचं आपल्याला. 2 शून्य तसंच लिहितोय, 23 1 23 हातचे 2 येणार, 23 1 23 आणि 2 म्हणजेच किती तर 25. 25,300 ला विकावी लागेल. पर्याय आहे काय तर तिसरा 25,300. नेक्स्ट पुढे दिलेल्या युक्तिवादातील विचार प्रक्रिया अभ्यासा आणि तिच्याशी सर्वात जवळची विचार प्रक्रिया असणारा पर्याय निवडायचे. परत काय आहे तर हा क्रिटिकल रिझनिंगचाच प्रश्न आहे है ना. क्रिटिकल म्हणू किंवा ज्याला ॲनालिटिकल रिझनिंग म्हणू त्याचाच प्रश्न आहे. काय विचारले आपल्याला, सगळ्यात जवळची विचार प्रक्रिया म्हणजे सिमिलर विचार कोणत्या याच्यामध्ये ते आपल्याला काढायचं आहे. विचार प्रक्रिया म्हटले ह्या अशा ज्या गोष्टी आहेत सर्वात जवळची विचार प्रक्रिया, ह्या गोष्टी अंडरलाईन करत चला किंवा त्याच्याकडे थोडंसं लक्षात ठेवा. कारण जर तुम्हाला ते जर समजलं नाही तर हे अख्खं काही समजणार नाहीये है ना. बघा काय आहे, जर वस्तूपासून उष्णता किंवा प्रकाश उत्सर्जित होत असेल तर तिची ऊर्जा घटते. एखादी वस्तू आहे तिच्यातून जर प्रकाश किंवा काय तर उष्णता जर निघत असेल तर काय होणार तर तिची ऊर्जा आहे, तिची त्या वस्तूची ऊर्जा आहे ती काय तर ती घटत आहे. म्हणजे जर वस्तूची ऊर्जा जर स्थिर असेल याचा अर्थ काय, उष्णता किंवा प्रकाश उत्सर्जित केलेला नाही आहे, बरोबर ना. मग अशा वेळेस काय असणार तर ऊर्जा स्थिर असणार आहे, राईट. बघा सिमिलर विचार प्रक्रिया आपल्याला काढायची आहे. जर समाजाला भाषणाचे वा एकत्रित बैठकीचे स्वातंत्र्य असेल तर लोकशाही शासनाची निर्मिती अपरिहार्य असते. अपरिहार्य म्हणजे काय तर असतेच असं त्याचा अर्थ होतो है ना. समाजाला भाषणाचे वा एकत्रित बैठकी घेण्याचे स्वातंत्र्य असेल तर लोकशाही शासनाची निर्मिती अपरिहार्य असते. जर तुम्ही हुकुमशाहीच्या अंमलाखाली असाल तर ऑब्व्हियस आहे की हे राहणार नाही. तुम्ही या दोन्ही कडीच्या स्वातंत्र्यांना ऑब्व्हियसली मुकणार आहात. हे दोन्ही पण राहणार आहे का, जर हुकुमशाही आहे तर मग अशा वेळेस भाषणाचे किंवा एकत्रित बैठकीचे स्वातंत्र्य नाही. ते बघा की सिमिलरली इथं पण दिलेलं आहे. इथं पण दोन गोष्टी आहेतच की एखादी वस्तू आहे तिथून उष्णता आणि काय तर प्रकाश बाहेर निघत आहे, त्यावेळेस काय होणार ऊर्जा कमी होईल. पण ऊर्जाच कमी होत नाही आहे तर अशा वेळेस काय होणार तर ह्या गोष्टी काय तर उत्सर्जित होणार नाहीयेत है ना. सिमिलर आहे या पर्याय पहिल्या पर्याय सेम तसाच लॉजिक किंवा तशीच विचार प्रक्रिया काय तर पहिल्यामध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे आन्सर काय तर सेम विचार प्रक्रिया असणारा पर्याय पहिलाच आहे. एकतर चाहते खूप निष्ठावंत असतील. बघा एकदा आपण पर्याय वाचून घेऊ, सेम असंच लॉजिक सापडते का ते बघू. एकतर चाहते खूप निष्ठावंत असतील किंवा ते आठवड्यामागून आठवडे होणारी संघाची हार मनावर घेत नसतील. कोणाही चाहत्यांना स्वतःच्या संघाचे मार खाणे पाहण्यास आवडणार नसते म्हणून ते खूपच निष्ठावंत असले पाहिजे है ना. सिमिलर लॉजिक सापडतोय का इथं, सिमिलर विचार प्रक्रिया सापडते का, सापडत नाही आहे है ना. नेक्स्ट बघा, पाणी आणि सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने हे झाड पोसले जात राहील कारण झाडाचा
तगण्यासाठी पाणी आणि सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. हा पण असा सेम विचार प्रक्रिया दिलेला नाहीये. सेम विचार प्रक्रिया म्हणजे इथं नेमकं काय दिलंय तर बघा की वस्तूपासून उष्णता आणि प्रकाश निघेल तर ऊर्जा कमी होईल, पण ऊर्जा जर कमी होत नसेल तर ह्या गोष्टी आहेत म्हणजे उष्णता आणि प्रकाश कमी होणार नाहीये. पहिल्या याच्यामध्ये तसंच दिलंय की भाषण आणि बैठकीचे स्वातंत्र्य आहे म्हणजे लोकशाही आहे, पण जर लोकशाही नसेल म्हणजे काहीतरी हे पण नाही आहे, लोकशाही नसेल म्हणजे काहीतरी हुकुमशाही आहे. याचा अर्थ काय की जर हुकुमशाही आहे किंवा लोकशाही नाही आहे तर मग अशा वेळेस ह्या गोष्टी सुद्धा नाही आहे. सेम विचार प्रक्रिया आहे आणि म्हणून काय तर पहिलाच पर्याय मार्क केलेला आहे. एकदा चौथा पर्याय बघा, 21 वर्षाखालील जो कोणी विद्यापीठाची पदवी धारण करत असेल तो निवडीला पात्र असेल. तो काय तर तो निवडीला पात्र असेल. अमीना 19 वर्षांची असून अजूनही पदवीपूर्व अभ्यास करत असल्याने ती पात्र ठरू शकत नाही. सेम विचार प्रक्रिया दिलेली नाही. आन्सर काय येणार तर फर्स्ट. नेक्स्ट बघा, एका नलिकेने एक टाकी 4.5 तासात भरते, पण बुडाशी असलेल्या गळतीमुळे ती भरण्यासाठी 1.5 तास जादा लागतोय. जर ही टाकी पूर्ण भरलेली असेल तर गळतीमुळे ती रिकामी व्हायला लागणारा वेळ तुम्हाला निवडायचा आहे. काय दिले बघा, एक टाकी आहे, एका टाकीमध्ये एक नलिका आहे म्हणजेच काहीतरी एक टॅप आहे, एक नळ आहे, ज्याला किती वेळ लागत आहे, ज्याला लागत आहे किती तर 4.5 तास लागत आहे. याला 4.5 सुद्धा लिहू शकतो मी, है ना. 4.5 तास लागत आहे. पण होतंय काय की या ठिकाणी काहीतरी एक गळती आहे ज्याला मी बी लिहितोय, है ना. पण जर ज्यावेळेस बी पण चालू आहे बघा, बुडाशी असलेल्या गळतीमुळे ती भरण्यासाठी 1.5 तास जास्त लागत आहे. याचा अर्थ काय की हा पाणी भरणार आणि हा काढणार, आणि ज्या वेळेस हे दोन्ही पण चालू असेल म्हणजे हा भरेल आणि हा काढत राहील तर अशा वेळेस ही टाकी आधी जी 4.5 तासामध्ये भरत होती या बीच्या गळतीमुळे आता तिला 1.5 तास एक्स्ट्रा म्हणजेच किती लागणार तर म्हणजेच काय तर 1.5 तास एक्स्ट्रा म्हणजेच किती तर 4.5 आणि 1.5 म्हणजेच किती तर 6 तास लागणार आहे. किती लागणार तर 6 तास लागणार आहे. बघा, हा काहीतरी पाणी भरतोय आणि हा काहीतरी काढतोय तर अशा वेळेस 6 तास लागेल. आता आपल्याला कसं सॉल्व्ह करता येईल तर बघा, एक तर आपण इथं टोटल कॅपॅसिटी काढून घेऊ. या टाकीची किती आहे, टोटल कॅपॅसिटी या टाकीची किती आहे ते आधी आपण काढून घेऊ. 4.5 आणि 6 या दोघांचा लसावी काढून घेऊ. 4.5च्या डबल मी 9 कन्सिडर जर केले तर काय मिळेल मला बघा, 4.5च्या डबल म्हणजे 9, म्हणजे ज्या संख्येला 9ने भाग जातो त्या संख्येला 4.5ने पण जाईल. म्हणून आपण काय करू, 9 आणि 6चा लसावी काढू, त्याला 4.5ने जाईल, है ना. त्यामुळे 9 आणि 6चा लसावी किती तर 18, कारण 9 दुने 18 आणि 6 त्रिक 18. आपण कन्सिडर करू की जी टोटल टाकी आहे ती 18 लिटरची आहे, 18 लिटरची आहे. आता 18 बघा, ए नळाला 18 लिटरची टाकी भरायला 4.5 तास लागत आहे, तर प्रत्येक तासाला किती लिटर झालेत तर 18.5 भागाकारामध्ये किती तर 4.5 येणार, म्हणजे 4 लिटर एका तासाला भरणार आहे. आणि जर दोन्ही पण चालू असेल तर किती असणार तर बघा 18 भागाकारामध्ये 6 म्हणजेच किती तर 3 लिटर एका तासामध्ये. बघा काय होतंय, आता ज्या वेळेस ए टाकी चालू आहे तर प्रत्येक तासाला 4 लिटर भरल्या जात आहे, आणि जर बी पण चालू आहे तर फक्त राहत किती आहे तर फक्त 3च राहत आहे. फक्त किती राहत आहे तर 3 राहत आहे. याचा अर्थ हा 4 भरणार आणि टाकीमध्ये फक्त 3 राहील. याचा अर्थ या बी ने उरलेला जो 1 लिटर होता तो प्रत्येक तासाला काढून टाकलाय, प्रत्येक तासाला काय तर काढून टाकलेला आहे. बघा काय सांगतोय मी की प्रत्येक तासाला बी ची इफिशियन्सी आपल्याला मिळाली की बी किती काढतोय तर एका तासाला 1 लिटर पाणी काढून टाकतोय. आपल्याला काढायचे किती 18 लिटर पाणी काढून टाकायचे. कारण प्रश्न काय विचारले बघा, टाकी जर पूर्ण भरलेली असेल तर गळतीमुळे ती रिकामी व्हायला किती वेळ लागेल. म्हणजे टाकी पूर्ण भरली 18 लिटरची आणि गळतीमुळे म्हणजेच काय तर फक्त बी मुळे. आणि बी बघा आता पूर्ण भरली आहे म्हणजे 18 लिटर भरले, ती दर तासाला बी 1 लिटर काढून टाकतोय, म्हणजे 18 लिटर काढण्यासाठी किती तास लागेल तर 18 तास लागतील. अगदी सोपा प्रश्न होता, टाइम अँड वर्कचा प्रश्न होता किंवा ज्याला आपण पाईप अँड सिस्टम सुद्धा म्हणतो, है ना. सिमिलर टॉपिक आहेत, त्याचाच वरचा काय तर हा प्रश्न होता. फार सोपा प्रश्न विचारला होता. नेक्स्ट, ABCDEF 6 जण आहेत. मुलं परस्परांकडे तोंड करून कानदुखीचा खेळ खेळण्यासाठी वर्तुळाकार बसलेली आहेत. बघा वर्तुळाकार बसलेली आहेत. आपण एक वर्तुळ काढून घ्यायचं. अशा वेळेस सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे. टोटल किती आहेत तर 6 जण आहेत, म्हणजे समसंख्या आहे. समसंख्या असताना एकमेकांच्या ऑपोजिट काढायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट काय तर बघा, ती इथे दिलेल्या क्रमाने असतीलच असे नाही. ए हे मूल एफच्या समोर आहे, इथं लिहितोय मी ए, हा कोणाच्या समोर आहे तर एफच्या समोर आहे. सीच्या डावीकडे बसलेले आहे आणि सीच्या डावीकडे बसले आहे कोण तर ए कुठं बसले सीच्या डावीकडे. सी जर या ठिकाणी लिहिलं तर इकडे उजवी बाजू आणि या बाजूला डावी बाजू, त्यामुळे सी या ठिकाणी येणार आहे, है ना. सीच्या डावीकडे ए आहे. ई हे मूल डी किंवा बीच्या शेजारी नाही. आता मला सांगा इथे ह्या तिघांवरून काय लिहिता येईल तुम्हाला की ई हे मूल डी किंवा बीच्या शेजारी नाही. म्हणजेच काय की सपोज मी ई जर इथं लिहिलं तर इथं डी किंवा बी ठेवाच लागणार आहे मला. इथं ई ठेवलं तर इथं डी किंवा बी ठेवाच लागेल. याचा अर्थ ई ला मला नक्कीच या ठिकाणी ठेवावं लागेल, है ना. मग डी आणि बी ला आपल्याला इकडे ठेवता येईल की ई हे मूल डी किंवा बीच्या शेजारी नाही. आणि दुसरं अजून एक सेंटेन्स दिले की बी हे मूल एच्या शेजारी नाही, म्हणजे बी एच्या शेजारी नाही म्हणजे बी इथे येणार,
आणि राहिले कोण तर डी, डी या ठिकाणी येणार आहे. झालं, सगळं अरेंजमेंट रेडी झालंय. पुढे काय दिले बघा, जर बी हे मूल स्वतःच्या डावीकडील मुलाच्या, कुठे आहे बी, हा इथं, स्वतःच्या डावीकडील म्हणजे या बाजूने मुलाच्या कानात सर्वप्रथम कुजबुजणार असेल, म्हणजे हा याच्या कानात, हा याच्या कानात, हा याच्या कानात है ना, तर पहिल्या फेरीच्या शेवटी कानात संदेश बोलण्याची संधी न मिळणारे मूल कानात मूल काय तर आपल्याला निवडायचे, बी एफच्या, एफ ईच्या, ई सीच्या, सी एच्या आणि ए काय तर डीच्या. झालं ना, पहिली फेरी संपली आणि डी ला कोणाच्याही कानात बोलताच आलं नाही. त्यामुळे आन्सर काय येणार याचं तर संधी न मिळणारे मूल कोणते आहे तर ते कोणतं डी आहे. नेक्स्ट, एका परीक्षेसाठी 5 विषय होते. परीक्षा सोमवारी सुरू झाली. इतिहासाच्या आधी गणित, बघा परीक्षा कधी सुरू झाली आहे, सोमवारी सुरू झालेली आहे है ना. टोटल 5 विषय आहे, त्यामुळे 5 दिवस राहणार. इतिहासाच्या आधी गणित मी लिहून घेतो बघा. इतिहासाच्या आधी काय आहे तर गणित आहे, गणित आहे. इतिहासाच्या आधी गणित आहे. भूगोलानंतर विज्ञान आहे. इथं भूगोल विज्ञान कोणीच नाही, बाजूला लिहून ठेवतो. भूगोलानंतर कोण आहे तर विज्ञान आहे, भूगोलानंतर विज्ञान आहे. आणि भूगोल व इतिहास यांच्यामध्ये मराठी विषय आहे, म्हणजेच कुठे येणार तर या बाजूला आपल्याला भूगोल व इतिहास, या बाजूला इतिहास लिहिता येणार नाही, त्यामुळे ऑब्वियस आहे की इकडे लिहायला लागेल इतिहास. आणि या दोघांच्या भूगोल आणि इतिहासच्या मध्ये कोण आहे तर तो मराठी आहे, मराठी आहे. आणि इतिहासाच्या आधी बघा, हे पण याच्यामध्ये ऍड करून घेऊ. इतिहासाच्या आधी कोण आहे तर तो गणित आहे, गणित आहे ना. बघा 5 विषय झालेत. परीक्षेची सुरुवात कोणत्या विषयाने झाली होती, सोमवारी झाली होती, त्यामुळे हा सोमवार येणार. पहिला विषय काय तर सोमवार. आणि विषय कोणता तर तो आहे काय तर गणित आहे, सेकंड ऑप्शन है ना. पझलचा प्रश्न होता, पण फार सोपा प्रश्न विचारलाय. नेक्स्ट, खालील प्रश्नात $, त्यानंतर फाय हॅश या चिन्हांचा पुढील प्रमाणे उपयोग केलेला आहे. बघा काय हा इनइक्वालिटीचा प्रश्न आहे, फार सोपा प्रश्न आहे. विधान दिलेत आणि अनुमान दिलेत. काय करायचे तुम्हाला, H∅D इथं कन्वर्ट करून घेऊ आपण सगळ्यात आधी. H∅D $D आणि $H है ना, यांचा मिनिंग काय आहे ते आपण काढून घेऊ. फायचा अर्थ काय आहे तर बघा, फाय म्हणजे A∅B, याचा अर्थ काय, ए हा बी पेक्षा मोठा नाही, म्हणजेच काय असेल, लहान असेल किंवा सारखा असणार आहे. याचा अर्थ इथं सुद्धा काय येणार तर लहान येईल किंवा सारखा येणार आहे, लहान किंवा सारखा. डॉलरचा अर्थ काय बघा, ए बी पेक्षा लहान नाही, समानही नाही, याचा अर्थ काय तर तो मोठा आहे, मोठा आहे. इथं पण डॉलर आहे, त्यामुळे मोठा आहे हा त्याचा अर्थ होणार है ना. सिमिलरली अनुमान पण लिहून घेऊ आपण. F∅D $F आणि $F है ना. F∅D, फायचा अर्थ लेस दॅन ऑर इक्वल टू, त्यामुळे F लेस दॅन ऑर इक्वल टू D. त्यानंतर हॅशचा अर्थ काय तर बघा, ए बी पेक्षा लहान नाही, याचा अर्थ काय तर एकतर मोठा असेल किंवा काय असणार. हे आता आपण कन्वर्ट तर करून घेतलेत. आता निष्कर्ष काढणं फार सोपी आहे. कोणता अनुमान किंवा अनुमाने काय तर सत्य आहे ते काढायचे. हे जे स्टेटमेंट दिलेले आहेत याच्यावरून आपण काय करू, याच्यावरून आपण एक कंटिन्यूस स्टेटमेंट तयार करून घेऊ, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जातं. बघा, H इज लेस दॅन ऑर इक्वल टू D. D हा लहान आहे T पेक्षा, आणि F इज ग्रेटर दॅन H. हा H म्हणजे H काय लहान आहे, H लहान आहे F पेक्षा. ठीक आहे. आता याच्यामध्ये फक्त बघा, हे तिन्ही मिळून मी कंबाईन केलं, याच्यामध्ये हे चेक करून घेऊ. F इज लेस दॅन D. हा बघा, F आहे, इथं D आहे, या दोघांमध्ये डायरेक्शन अपोजिट आहे साईनची, त्यामुळे पहिला आहे तो काय असणार तर तो चुकीचा असणार. T इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू F. कुठं आहे T आणि हा F, यांच्यामध्ये आपल्याला क्लिअरली दिसत आहे की डायरेक्शन अपोजिट आहेत, त्यामुळे हा सुद्धा येणार आहे का, हा सुद्धा येणार नाही. D इज ग्रेटर दॅन F. D बघा इथं आहे, F इथं आहे, साईन अपोजिट आहेत, त्यामुळे यांचा सुद्धा निष्कर्ष काढता येणार नाही. आन्सर काय येणार तर एकही सत्य नाही, हा काहीतरी योग्य आहे. नेक्स्ट बघा, रेस्ट, माइट, स्टीअर, ट्रिम यापैकी 3 शब्दांचा अंकेतांची अनुक्रमरहित यादी दिलेली आहे. बघा 1456, 3154 आणि 4231 अशी आहे. सेमी या शब्दासाठी संकेत आपल्याला निवडायचे. बघा काय आहे, इथं 4 शब्द आहेत आणि तिथं 3 आहेत. आपण एक काम करू, या 4 पैकी कोणते तरी 3 असेल तिथं, बरोबर, पण आपल्याला आधी ते फाइंड करावं लागेल की कोणतं कोणाचं आहे म्हणून. बघा काय आहे, या सगळ्यांमध्ये जर बघितलं तर मला इथं एक शब्द हा कॉमन मिळतोय. इथं T आहे, इथं T आहे, इथं T आहे आणि या ठिकाणी सुद्धा T आहे. सगळ्यांमध्ये T आहे. इकडे कोणती संख्या अशी आहे जी सर्वांमध्येच आहे तर इथं 4 आहे, इथं 4 आहे आणि इथं सुद्धा काहीतरी 4 आपल्याला मिळतच आहे है ना. अजून एक पण आहे, अजून काहीतरी एक पण आहे. पण आता इथं एक क्लिअर बघू आपण. बघा कोणकोणते शब्द आहेत तर रेस्ट, त्यानंतर आहे माइट, त्यानंतर आहे स्टीर आणि त्यानंतर काय तर ट्रिम है ना. आता मी जर कन्सिडर करतोय
की सपोज 4 जर कन्सिडर केलं मी कशासाठी, तर टी साठी. कशासाठी? टी साठी जर मी 4 जर कन्सिडर करतोय तर अशा वेळेस बघा की 1456 दुसऱ्या प्लेसवर 4 असायला पाहिजे. दुसऱ्या प्लेसवर 4 म्हणजे हा या ठिकाणी भेटतोय. तर कदाचित 1456 याचा कोड असू शकतो, कारण टी साठी 4, इथं पण दुसऱ्या नंबरवर टी आहे, इथं 4 आहे दुसऱ्या प्लेसवर. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सगळ्यात शेवटी 4 म्हणजे सगळ्यात शेवटी टी या ठिकाणी आहे, त्यामुळे कदाचित 3154 याचा नंबर असू शकतो. आणि ट्रिम या ठिकाणी पहिल्या याच्यावर आहे, तर 4231 हा बरोबर येथे मॅच होतोय. ठीक आहे. माईटसाठी कोड दिलेला नाही असं आपण कन्सिडर करू, कारण 3च अंक दिलेले, शब्द संख्या दिलेल्या आहेत. आता बघा बाकीचं पण एकदा मॅच करून घेऊ की टी तर मॅच झालाय, पण बाकीचे मॅच होत आहेत का? इथं आर साठी कोड बघा 3 आहे, या ठिकाणी आर साठी कोड हा 6 आहे, त्यामुळे काहीतर आपण म्हणू की आपला काहीतर हा मॅच होत नाहीये. इथं आर साठी कोड काहीतर 2 आहे, त्यामुळे हे काहीतर हे मॅच होत नाहीये. ठीक आहे. दुसरं कन्सिडर करू मग आता आपण की सपोज एक हा कोड मॅच होतोय का? आता आपण टी साठी 4 कन्सिडर केला होता, टी साठी आपण आता 1 कन्सिडर करून पाहू. टी साठी 1 कन्सिडर करून पाहू. बघा, रेस्ट, त्यानंतर माइट, त्यानंतर स्टील, त्यानंतर आहे काय तर ट्रिम. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, या बाजूला आय 3 ठिकाणी आय आहे. हा काय करतोय आता आपण इथं की टी सगळ्या ठिकाणी आहे, इथं त्यानंतर आहे काय तर इथं आर, इथं आर आहे, इथं आर आहे, त्यामुळे आर तर मॅच होणार नाहीये, आर हा मॅच होणार नाही. दुसरं एकदा ट्राय करून बघू की आर आहे, इथं आर आहे, इथं आर आहे, इथं 3 संख्या दिलेल्या आहेत. हां, तर आर एक काम करू आपण, आर मॅच करून बघू की आर साठी आपण 1 संख्या किंवा 4 कन्सिडर करून पाहण्याचा प्रयत्न करू. आर साठी जर आपण 4 जर कन्सिडर केलं, बघा आर साठी 4 जर कन्सिडर केलं तर इथं आर पहिल्या ठिकाणी आहे, इथं 4 2 3 1 मॅच होतंय. चला हे वाला मॅच करून बघू. त्यानंतर या ठिकाणी आर आहे, सगळ्यात शेवटी आर म्हणजे 4 इथं भेटतोय आपल्याला, त्यामुळे 3 1 5 4 इथं आले. दुसऱ्या ठिकाणी 4 म्हणजे 1 4 5 6 हे या ठिकाणी मॅच होते. आता बाकीचे अल्फाबेट्स हे मॅच होत आहेत का हे एकदा चेक करून बघू. त्यानंतर बघा कोणतं अजून असं कॉमन सापडतोय आपल्याला. आर तर बघितलं आपण, त्यानंतर टी साठी इथं 3 आलंय, इथं टी साठी इथं 1 आलेलं आहे, इथं टी साठी 1 आलेलं आहे, इथं टी साठी 1 आलेला आहे. हां, इथं हा मॅच होतोय बघा की टी साठी इथं 1 आहे, इथं टी साठी हा 1 आहे, आणि या ठिकाणी सुद्धा टी साठी काय तर 1 आहे. याचा अर्थ ही कंडिशन चुकीची आहे, आणि काय म्हणता येईल आपल्याला की ही कंडिशन काय तर बरोबर आहे. आता याच्यावरून तुम्ही कोणती काढून बघा, तुम्हाला काय तर ते योग्यच मिळणार आहे. जसं बघा या ठिकाणी अजून कोणतं एखादी कॉमन मिळत आहे का? आर साठी आपल्याला इथं 4 मिळत आहे, इथं पण आर साठी 4 आहेच. ठीक आहे. त्यानंतर आय साठी 5, इथं आय साठी 5 आहेच. हां, त्यामुळे काय तर आपले मॅच झालेत. आता आपल्याला सोपी आहे काढणं. एस साठी कोड काय आहे तर बघा, या इथं एस आहे आणि यासाठी काय तर 3, या एस साठी कोड 3. ई साठी कोड काय तर बघा हा ई आहे, इथं काय तर 2 आहे, म्हणजेच काय तर 2. एम साठी कोड काय आहे तर बघा हा इथं एम आणि इथं 6, म्हणजे इथं येणार 6. आय साठी कोड काय आहे तर आय साठी इथं बघा इथं 5 आहे, त्यामुळे 5. 3 2 6 5, त्यामुळे आन्सर येणार काय तर तिसरा पर्याय येणार आहे. ठीक आहे. कसं काढलं आपण? सगळ्यात आधी आपल्याला हे शोधावं लागेल की कोणत्या वर्डसाठीच फक्त नंबर्स दिलेले आहेत. कसं काढलं आपण की यामध्ये आपण बघितलं की किती शब्दांमध्ये कॉमन आहेत. जे मॅक्झिमम असेल ना ते आधी सगळ्यात आधी शोधून काढा, कारण तिकडे 3च नंबर दिले आहेत. सगळ्यांमध्ये जो असेल तो इथं 3 किंवा 4 मध्ये कॉमन असायलाच पाहिजे, तर तोच काय तर मग मॅच असेल. 2 कंडिशन मिळालेत, हे मॅच होत नव्हतं, ते मॅच झालं, आणि म्हणून काय तर त्यावरून आपण आन्सर काढलेला आहे. नेक्स्ट, सुट्टीसाठी 5 मैत्रिणींना एकत्र मिळून आसपासच्या एखाद्या गावी जायचे होते, पण कुठे जायचे हे ठरवणे त्यांना कठीण जाऊ लागले. जाई व मानो यांना पानेला जायचे आहे. बघा कोण कोण आहेत? एक आहे जाई आणि दुसरा आहे कोण तर मानो. यांना कुठं जायचं आहे तर यांना पानेला जायचे. तर मी इथं लिहून ठेवतोय त्यांच्या खाली की पाने, आणि इथं सुद्धा काय तर पाने. पझलचा प्रश्न आहे, सोपा आहे अगदी. ठीक आहे. नेक्स्ट, फेने ही त्यांची दुसऱ्या क्रमांकाची निवड आहे. ही झाली पहिल्या क्रमांकाची निवड, ही झाली काय तर त्यांची दुसऱ्या क्रमांकाची निवड. ही पहिली पसंत, ही झाली दुसरी पसंत. नेक्स्ट काय तर बघा, फेने ही त्यांची दुसऱ्या क्रमांकाची निवड आहे. कालीला माके येथे जायचे आहे. नेक्स्ट तिसरी कोण आहे तर कालीला कुठं जायचंय तर माके या ठिकाणी जायचंय. माके इथं जायचंय, म्हणजे कालीची माके ही पहिली पसंत आहे. तर लिलीची पहिली निवड ही गुट्टे आहे. त्यानंतरची कोण आहे तर व्यक्ती तर लिलीची पहिली पसंत ती काय तर ती आहे गुट्टे.
गुट्टे, लिलीची पहिली पसंत आहे गुट्टे, आणि नाजची आहे काय तर टेंबे, म्हणजे या ठिकाणी नाजची काय आहे तर ती टेंबे आहे, नाजची आहे काय तर टेंबे आहे। नेक्स्ट, नाज व काली या दोघांनी मिळून फेनेला दुसरी पसंत दिली आहे। बघा नाज आणि काली कोणाला? फेनेला। बघा ज्या ठिकाणी नाज आहे, नाज हिची दुसरी पसंत ते कोण आहे तर दुसरी पसंत कोण तर फेने, आणि त्यासोबतच अजून कोण? कालीची सुद्धा काय तर फेने हे दुसरी पसंत आहे। नेक्स्ट काय दिले तर बघा, लिलीने ते तिसऱ्या क्रमांकावर निवडून टेंबेची दुसऱ्या क्रमांकावर निवड केली आहे। लिलीने काय केलं? फेनेची निवड ही कुठं केली आहे तर तिसऱ्या क्रमांकावर केली आहे फेनेची, आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? टेंबे ठेवलंय तिने काय ठेवलंय तर टेंबे ठेवलेलं आहे। नेक्स्ट, काली आणि मानो यांनी टेंबेची तिसऱ्या क्रमांकावर निवड केली। काली कुठं आहे? काली या ठिकाणी टेंबे, आणि त्यानंतर कोणतर मानो सुद्धा काय तर टेंबेला तिसऱ्या क्रमांकाची पसंत दिलेली आहे। जाईची तिसरी निवड गुट्टे आहे, जाईची तिसरी निवड ही तिसरी निवड काय तर गुट्टे आहे। नेक्स्ट, तर नासची काय तर माके आहे, हा तर अख्खा टेबलच तयार झालाय, अजिबात काही कठीण नाही। जर एखादी जागा बाकी असती तर म्हटलं असतं की कठीण आहे म्हणून, हा तर काय तर अख्खा टेबलच काय तर पूर्ण पॅसेज मध्ये दिलेला आहे। बघा नासची माके आहे। या मैत्रिणींनी पहिल्या निवडीला 3 गुण, बघा ज्यांची पहिली निवड आहे तर पहिल्या निवडीला काय दिलंय तर 3 गुण दिलेले आहे, दुसऱ्या निवडीला 2 गुण दिलेले आहे, आणि तिसऱ्या निवडीला 1 गुण दिलेला आहे। यानुसार गुण निर्धारित करण्यासाठी त्या सहमत झाल्या। जर एखादे ठिकाण कोणाची पहिल्या क्रमांकाची निवड नसेल तर तिथे जायचे नाही, बरोबर। म्हणजे पहिल्या क्रमांकाची निवड जी आहे त्यापैकीच एका ठिकाणी जायचंय, बरोबर। म्हणजे जाणार कुठं एकतर पाने या ठिकाणी जाणार, कारण बघा या दोघांची पाने आहे, माके जातील, गुट्टे जाणार किंवा टेंबे जाणार, किंवा काय तर टेंबे जाणार आहे। या 4 पैकीच एका ठिकाणी जातील, बरोबर। राहिलं कोण तर फेनेला कोणी जाणार नाही, कारण ती कोणाची पहिली पसंत नाही, यापैकीच एकाला जाईल। कोणाची पहिल्या क्रमांक निवड असेल तर तिथे जायचे नाही असा निर्णय त्यांनी घेतला, तर सुट्टीसाठी गेलेला गाव निवडायचे। आता ज्या गावाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील त्या ठिकाणी जायचे। बघा पानेला किती मार्क मिळालेत, या ठिकाणी पहिली पसंत आहे त्यामुळे 3 मार्क, इथं पहिली पसंत आहे त्यामुळे 3 मार्क, 3 आणि 3 6 झालेत। त्यानंतर अजून कुठं आहे? पाने अजून कुठंच नाही, त्यामुळे 3 आणि 3 पानेला मिळाले किती तर 6 गुण मिळालेत। माके कुठं आहे तर बघा, हा इथं पहिली पसंत आहे त्यामुळे 3, अजून माके कुठं आहे? माके इथं शेवटी आहे, आणि शेवटची तिसरी पसंत आहे त्यामुळे 1च गुण, त्यामुळे इथं 3 आणि इथं 1, त्यामुळे माकेला मिळाले किती तर 4 गुण मिळालेत। नेक्स्ट, गुट्टेला किती गुण मिळालेत बघू आपण। गुट्टे या ठिकाणी आहे म्हणजे 3 झालेत, त्यानंतर या ठिकाणी आहे गुट्टे म्हणजे 1, 3 आणि 1 म्हणजे किती तर गुट्टेला मिळाले 4 गुण मिळालेत। टेंबेला किती मिळालेत ते बघा एकदा, इथं 3 आहेत, त्यानंतर हे इथं दुसरी पसंत आहे त्यामुळे 2 गुण, 3 आणि 2 काय तर 5, त्यानंतर या ठिकाणी आहे म्हणजे 1 6, या ठिकाणी 1 आहे म्हणजे काय तर 7, याचा अर्थ टेंबेला किती गुण मिळाले तर 7। सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले आहेत तर ते टेंबेला मिळालेले आहेत, आणि म्हणून काय तर ते टेंबेला जातील। ते आन्सर काय येणार तर फक्त टेंबे हा काय तर त्याचा आन्सर असणार आहे। बघा पझलचा प्रश्न होता, पण थोडासा टेबलच्या व्यतिरिक्त हे जे मार्किंग सिस्टम आहे ते काय तर एक्स्ट्रा दिलेलं आहे। आजपर्यंत असे प्रश्न विचारलेले नव्हते, पण टेबल तयार करणं अजिबातच कठीण नव्हतं। नेक्स्ट, एका पिशवीमध्ये 2 लाल 3 हिरवे आणि 2 निळे चेंडू आहेत। जर यादृच्छिकपणे 2 चेंडू काढले, प्रोबॅबिलिटीचा प्रश्न आहे, तर त्यात एकही चेंडू निळा नसण्याची संभाव्यता किती? आता सगळ्यात आधी बघा की पिशवीमध्ये काय आहे की 2 लाल आहेत, 3 हिरवे आहेत आणि काय तर 2 निळे आहेत। आता यापैकी आपल्याला किती काढायचे आहेत? 2च चेंडू काढायचे आहेत, बरोबर। सगळ्यात आधी आपण टोटल आउटकम काढून घेऊ, कारण प्रोबॅबिलिटी लिहितात कसं की फेवरेबल आउटकम लिहायचे आणि खाली लिहायचे काय तर टोटल आउटकम। तर सगळ्यात आधी मला सांगा की टोटल आउटकम किती आहे? तर आपल्याला किती काढायचे बघा, 2च चेंडू काढायचे। या पिशवीमधून 2 चेंडू काढायचे आहेत, 3 आणि 2 5 आणि 2 7, 7 पैकी 2 चेंडू काढायचे आहेत। बघा काय येणार इथं 7 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियल, 7 मधून 2 गेले 5 फॅक्टोरियल। कॉम्बिनेशनचा कॉन्सेप्ट आहे हा तुम्हाला माहित असायलाच पाहिजे। कॉम्बिनेशनचा यूज एक तर डायरेक्ट प्रश्न विचारतात किंवा प्रोबॅबिलिटी मध्ये विचारला जातो। 5 फॅक्टोरियल 7 फॅक्टोरियल सोबत जर कॅन्सल केलं तर फक्त 6 आणि 7 राहतील, आणि खाली फक्त राहणार किती तर 2चा फॅक्टोरियल म्हणजे 1 आणि 2। इथं भाग देतोय 2चा, तर इथे येणार 3 म्हणजे 7 त्रिक 21। टोटल आउटकम मला मिळाले ते किती आहे तर 21 आहे। टोटल आउटकम किती मिळालं मला? 21 मिळालं, ठीक आहे। नेक्स्ट, आता फेवरेबल आउटकम काढून घेऊ की फेवरेबल आउटकम आपल्याला काय असायला पाहिजे। बघा फेवरेबल आउटकम काय आहे की निळा नसण्याची संभाव्यता किती आहे? निळा नसायला पाहिजे म्हणजे ते निघतील या 5 पैकीच, म्हणजे या 5 पैकी हे 2 निघतील तर तोच आन्सर असेल।
त्यामुळे इथं 5 पैकी 2. परत फॉर्म्युला तोच 5 फॅक्टोरियल, इथं 2 आहे आणि 5 मधून 2 गेले 3 फॅक्टोरियल येणार. आता 3 फॅक्टोरियल 5 सोबत जर कॅन्सल केलं तर आन्सर काय येणार, तर 4 गुणाकारामध्ये 5 आणि 2चा फॅक्टोरियल 1 गुणाकारामध्ये 2 है ना. त्यानंतर 2 1 2 इथं कॅन्सल केलं मी आणि 5 2 किती येणार, तर हे 10 येणार. म्हणजे फेवरेबल आउटकम किती येणार, तर 10 येतील. फेवरेबल आउटकम येणार आहे 10. त्यामुळे आन्सर येणार काय, तर 10/21. 10/21. नेक्स्ट, एका संग्रहालयात काही पक्षी आहेत, यातील 9 पक्षी तुरेवाले तर 10 पक्षी ठिपकेवाले आहेत. 9 पक्षी काय तर तुरेवाले आणि 10 पक्षी ठिपकेवाले आहेत. यातील काहींना तुरे तसेच ठिपकेही आहेत. बघा वेन डायग्रामनी सॉल्व्ह करून घेऊ की हे काय आहे, तर हे बघा हा सर्कल मी कन्सिडर करतोय की तुरेवाले आहेत आणि हा सर्कल मी कन्सिडर करतोय की ठिपकेवाले आहेत, म्हणून ठिपकेवाले आहेत. संग्रहालयातील पिवळ्या 7 पक्ष्यांपैकी बघा पिवळे किती आहेत, इथं लिहून घेतोय मी की पिवळे हे किती आहेत, हे 7 आहेत. प्रत्येक पक्षाला एकतर तुरा आहे किंवा ठिपका आहे. एकतर तुरा आहे किंवा काय आहे तर ठिपका आहे, है ना. त्यानंतर संग्रहालयातील 4 लाल पक्ष्यांपैकी म्हणजे लाल पक्षी किती आहेत, तर हे 4 आहेत. पक्ष्यांपैकी सर्वांना फक्त ठिपके आहेत, सर्वांना फक्त काय तर ठिपके आहेत. 4 जे आहेत लाल, सर्वांना फक्त ठिपके आहेत. या संग्रहालयातील पक्ष्यांची शक्य असलेली किमान संख्या आपल्याला निवडायची आहे. किमान संख्या किती आहे ते काढायचे. आता मला सांगा, इथं लाल असणारे जे 4 आहेत ते काय तर सगळे ठिपकेवालेच आहेत, बरोबर. हा जो भाग असणार आहे हे दोन्ही पण आहेत. पण या ठिपक्यांपैकी 4 भाग मी असं वेगळा भाग मार्क करून ठेवतोय की हे जे 4 आहेत आणि हे कसे आहेत, तर हे फक्त लालवालेच आहेत, बरोबर ना. आता राहिले काय तर पिवळ्यांना आपल्याला काय करायचं, तर डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. पिवळ्यांना काय करायचे, आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. पिवळे कुठं कुठं येणार, तर बघा पिवळ्यांना एकतर फक्त तुरा आहे किंवा काय तर ठिपका आहे. म्हणजे हे दोन्ही पण असेल असे पिवळे कोणीच राहणार नाही. म्हणजे एकतर पिवळा या ठिकाणी येईल आणि पिवळा या ठिकाणी येईल, पिवळा या ठिकाणी येणार, है ना. 2 पैकी एकतर पिवळे इथे येणार किंवा इथे येणार. म्हणजे 7 जण आहेत, हे आपल्याला इथं वाटायचे आहेत. 7 जण इथं आपल्याला वाटायचे आहेत, राईट. आता मला सांगा की हे 2 मिळून 7 भाग असणार आहेत, तर हा भाग राहिला किती, टोटल आहेत किती, तर बघा संग्रहालयात काही पेक्षी आहेत आणि आपल्याला मिनिमम काढायचं आहे. हां, मिनिमम काढायचं आहे. हे झालेत किती, तर हे 7 झालेत, बरोबर. आता मला सांगा की इथं आपण 1 बाय 1 कन्सिडर करू की हे तुरेवाले एकूण पक्षी किती आहेत, तर 9 आहे आणि ठिपकेवाले एकूण किती आहेत, तर 10 आहेत, है ना. हे 10 आहेत, हे 4 आहेत. म्हणजे या ठिकाणी असेल किती, तर हे टोटल म्हणजे 4 जर सोडून हे किती असणार, तर 6 असतील. म्हणजे या ठिकाणी 6 सुद्धा येऊ शकतात, आणि जर हे 6 झाले तर या ठिकाणी 0 असणार आणि मग 7च्या 7 इथे येणार आहेत. आता अशा वेळेस बघा की सगळ्या कंडिशन फुलफिल होत आहेत का, कारण तुरेवाले 7 आणि 6 हे तर फक्त किती 9 व्हायला पाहिजे, इथं तर 13 होत आहेत. इथं किती होत आहेत, तर हे 7 आणि 6 मिळून तर 13 होत आहेत. फक्त पाहिजे किती, तर ते 9च पाहिजे. त्यामुळे ही जी कंडिशन आहे ही चुकीची असणार आहे. त्यानंतर परत चेंज करू. बघा या ठिकाणी मी 5 कन्सिडर करतोय, या ठिकाणी 1 कन्सिडर करतोय. मग आता राहिले किती, तर टोटल आहेत किती, तर बघा 5 1 हे किती, तर 10 असायला पाहिजेत आणि हे किती असायला पाहिजेत, तर हे 9 असायला पाहिजेत. म्हणजे हे इथं 5 आहेत, तर या ठिकाणी किती येणार, तर हे पिवळे किती आहेत, तर पिवळे 7 आहेत. त्यामुळे एक जण इकडे गेला तर इथं राहणार किती, तर आता 6 राहणार आहेत. त्यामुळे 6 आणि 1 किती झाले, तर हे 7 झालेत. पण आता या ठिकाणी बघा की 6 आणि 5 हे 9 पाहिजेत, पण इथं नाही आहेत. इथं किती होतात, तर 11 होत आहेत. म्हणजे ही सुद्धा कंडिशन काय असेल, तर चुकीची असणार आहे. आता नेक्स्ट दुसरी कंडिशन काय कन्सिडर करता येईल आपल्याला, दुसरी अजून कंडिशन काय कन्सिडर करता येईल, तर बघा या ठिकाणी मी आता 4 कन्सिडर करतोय. तर मग अशा वेळेस किती असणार आहे, हे 4 म्हणजे हे किती झाले, तर 2. बघा आता हे ठिपकेवाले 4 4 8 आणि हे किती, तर 2 10, हे 10 तर झालेत, बरोबर. आता राहिलेत किती, पिवळेवाले टोटल 7 आहेत. या 7 पैकी इथं 2 गेले तर इथं राहणार किती, तर 5 राहणार, बरोबर. म्हणजे 5 आणि 2 7 ठिपकेवाले झालेत. आणि 5 आणि 4 हे 2 मिळून किती, तर 9 तुरेवाले आहेत. ते पण सुद्धा काय तर फुलफिल झाले, बरोबर. म्हणजे बघा 9 तुरेवाले आहेत झालेत, 10 ठिपकेवाले आहेत, 4 4 8 आणि 2 10 हे सुद्धा झालेत. पिवळे 7 पाहिजेत, त्यामुळे हे 5 आणि 2 7 झालेत. 4 लाल पाहिजेत, ते सुद्धा झालेत. सगळ्या कंडिशन मॅच होत आहेत. तर किती जण आहेत एकूण, तर बघा हे 5 4 9 9 आणि 2 11 11 आणि 4 किती होणार, तर 15. आन्सर किती येणार याचं, तर 15 येणार आहे. ठीक आहे. थोडासा लॉजिकल प्रश्न होता, वेन डायग्रामचा यूज करायचा होता. लॉजिकल प्रश्न होता, तुम्हाला विचार करावा लागणार आहे. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न, आयोगाने हा कॅन्सलच केलेला आहे कारण इथं विचारले काय, तर बघा प्रश्न एकदा सांगून देतोय
त्यानंतर कॅन्सल का केले, कारण इथं सरळ सरळ काय तर यांच्या संख्या काय तर ते दिसतच नाहीये, बरोबर ना. प्रश्न काय दिले बघा, एका दिशातील ABCDEF असे 5 भाग आहेत. ABCDEF 6 भाग आहेत. या राज्यात स्त्रियांवरील अत्याचाराच्या नोंदवलेल्या गुन्ह्यांची 2018 सालची टक्केवारी दाखवणारा वर्तुळ क्षेत्र आलेख व सोबतची माहिती अभ्यासायची आहे. नोंदवलेल्या गुन्ह्यांची एकूण संख्या किती आहे, तर हे किती आहे, तर 2,10,000 आहेत. हे टोटल किती आहेत, तर 2,10,000. जर प्रत्येक राज्यातील गुन्ह्यांचे स्वरूपाचे गुणोत्तर म्हटले, गुणोत्तर सारखेच आहे, यांच्यातील गुन्ह्यांचे स्वरूपाचे गुणोत्तर हे कसे आहे, तर सारखेच आहेत. गुन्ह्यांचे गुणोत्तर सारखेच असेल आणि एकूण गुन्ह्यात हुंडाबळीची नोंदवलेली टक्केवारी 9 असेल. हुंडाबळीची टक्केवारी किती आहे, तर ही किती आहे, तर 9% आहे, बरोबर. म्हणजेच काय की प्रत्येक राज्यामध्ये हुंडाबळीची संख्या आहे ना ती किती आहे, तर ती 9%च आहे. तर ई राज्यातील हुंडाबळीची संख्या, मग आता याच्यावरून आपल्याला या ई राज्यामध्ये हुंडाबळीची संख्या आणि बी राज्यामध्ये हुंडाबळीची संख्या राज्यापेक्षा कमी असलेल्या टक्केवारीची निवड काढायची आहे. म्हणजेच काय तर आपल्याला हे आधी या ठिकाणी कोणती संख्या असेल ते माहीत असायला पाहिजे. ते इथं दिलेलं नाही आहे, थोडं डार्क झाले पोर्शन, आणि म्हणून कदाचित आयोगाने हा आन्सर काय तर किंवा प्रश्न आहे हा कॅन्सल केलेला आहे. नेक्स्ट, पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा व त्यावरून प्रश्नाची उत्तर लिहा. ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे आणि फारच सोपा होता. X हा Y चा भाऊ आहे. आपण भाऊ म्हणजे मेल पुरुष जर असेल त्यासाठी आपण बॉक्स यूज करतो, आणि फिमेल स्त्री असेल त्यासाठी आपण सर्कल यूज करतो. X हा Y चा भाऊ आहे. X हा Y चा भाऊ. Z ही X ची बहीण आहे. या X ची बहीण कोण येणार, तर ती Z येणार आहे. M हा N चा भाऊ आहे. इथं दिलेलं नाहीये, वेगळं लिहून ठेवतो मी. M हा कोणाचा भाऊ आहे, तर N चा भाऊ आहे. N ही Y ची मुलगी आहे. आता या Y ची मुलगी लिहून काढतोय मी की N आहे. N ही Y ची मुलगी आणि N चा भाऊ कोण, तर तो M आहे. इथं लिहून घेऊ आपण M, है ना. झाली सगळी डायग्राम. M चे काका कोण, M चे काका असणारी व्यक्ती आपल्याला काढायचे. बघा M हे दोघं बहीण भाऊ आहेत आणि यांची आई किंवा वडील असतील. इथं काका विचारले म्हणजे याला नक्कीच वडील कन्सिडर करावे लागेल. आता M चे वडील आणि वडिलांचा भाऊ, कारण ही तर बहीण आहे त्यामुळे वडील वडिलांचा भाऊ तो कोणतर X. आन्सर येणार काय तर X. पहिला पर्याय काय तर योग्य आहे. नेक्स्ट, पारदर्शी कागद वायच्या घड्या घालून मिळवलेली घडी तुम्हाला निवडायची आहे. बघा काय करायचंय, या सगळ्यांना फोल्ड करायचंय. कोणतं तरी एक आहे त्याला तसंच ठेवू आपण. इथं आपण कन्सिडर करू की सपोज आता हा जो भाग आहे ना हा असाच ठेवा, बाकी सगळं फोल्ड करून घेऊ, म्हणजे सगळा याच्यावरच फोल्ड करणार है ना. म्हणजे हा जो भाग आहे हा कुठे येणार, तर हा या ठिकाणी असं येणार आहे ना. त्यासोबतच हा जर दोन वेळा जर फोल्ड केलं तर त्याला लागून हा असा भाग येईल. बघा हा 2 वेळा, एकदा हा या ठिकाणी येईल आणि परत इथं जर फोल्ड केला तर तो या ठिकाणी येणार है ना. म्हणजे ही अशी डायग्राम असायला पाहिजेत, यामध्ये नाही आहे त्यामुळे याला कॅन्सल करतो मी. बघा हे असे जे प्रश्न आहेत ना कसे सॉल्व्ह करायचे, पर्याय एलिमिनेट करायचं म्हणजे काय तर लवकर आन्सर सापडतं. तुम्ही जर सगळेच जर काढत बसलं तर तेवढंच काय तर टाइम जास्त लागणार. बरं यांच्यामध्ये तुम्हाला परत एक गोष्ट सांगतोय की सर्वात आधी काय शोधून काढायचं, तर सगळ्यात आधी तुम्हाला शोधून काढायचं आहे की ज्याला डायरेक्शन आहे. जसं या ठिकाणी बघा की यांना कदाचित डायरेक्शन तुम्हाला मिळणार नाही, पण याला डायरेक्शन आहे की याचा ॲरो हा जो आहे हा या बाजूचा आहे है ना. म्हणजे हा खाली आला तर तो कदाचित असं वरच्या बाजूने जाईल, या बाजूने दिसेल. पण परत जर खाली आला तर तो काय होणार, तर तो परत आता या बाजूनेच दिसणार आहे. म्हणजे हा जसं बघा, किंवा 2 वेळा जर एखादी कागद तुम्ही जर फोल्ड केलं, जसा हा 1 वेळा आणि 2 वेळा फोल्ड होतो आणि 2 वेळा फोल्ड होते तो जसा तसाच असतो, जसाचा तसाच असतो. म्हणजे ही जी आकृती आहे ही अशी या ठिकाणीच येणार, ही अशी या ठिकाणी येणार आहे ना. आता हे बघा कोणकोणत्या ठिकाणी मिळत आहे ना. तो तर पर्याय कॅन्सल केला, हा पण पर्याय कॅन्सल होईल. या 2 पैकी एक येणार है ना. आणि या दोघांना याच्यावर आणि हा याच्यावर जर फोल्ड केलं तर हे दोन्ही मिळून काय तर एक सर्कल तयार होतो आणि म्हणून काय येणार, तर आन्सर फर्स्ट येणार आहे. ठीक आहे. बघा टिप्स लक्षात ठेवा, याचा यूज तुम्हाला टाइम सेव्ह करण्यामध्ये फार जास्त होणार आहे. नेक्स्ट, PQRSTU व्यक्ती हरित कार्यकर्त्या आहेत. यातील एक व्यक्ती अध्यापक, एक व्यक्ती आरोग्यसेवक, एक व्यक्ती चहाची टपरी चालवते, एक व्यक्ती ग्रंथपाल आणि 2 स्त्रिया शेतकरी आहेत. लक्षात घ्या 2 स्त्रिया काय तर ह्या शेतकरी आहेत, 2 स्त्रिया शेतकरी आहेत. या गटात 2 विवाहित जोडपी आहेत, 2 विवाहित जोडपी आहेत. ग्रंथपाल व्यक्तीने S शी विवाह केला आहे. बघा ग्रंथपाल जो पण असणार, ग्रंथपाल जो असेल याचा विवाह कोणासोबत झालेला आहे, S सोबत काहीतरी विवाह झालेला आहे. जी शेतकरी आहे म्हणजेच काय, आणि शेतकरी कोण आहे तर स्त्रीच आहे, त्यामुळे S कोण असणार, शेतकरी है ना, शेतकरी असणार आहे आणि ती पण स्त्री असेल. नेक्स्ट, गटातील एकही स्त्री चहाची टपरी चालवत नाही. याचा अर्थ चहाची टपरी चालवणार कोण तर तो असेल कोण तर पुरुष असेल, त्याला मी बॉक्स बाजूला करून ठेवतोय. नेक्स्ट,
एकही स्त्री चहाची टपरी चालवत नाही किंवा आरोग्य सेवकही नाही. याचा अर्थ काय की आरोग्य सेवक हा सुद्धा कोण असेल, हा सुद्धा काय असेल तर पुरुषच असणार आहे है ना. इकडे आपण यांचं रिलेशन लिहू आणि तिकडे एक्स्ट्रा माहिती लिहून ठेवत जाऊ. आर ही व्यक्ती चहाची टपरी चालवते. बघा आर ही व्यक्ती आणि ते पण चहाची टपरी चालवणारा पुरुष आहे, त्यामुळे चहाची टपरी चालवणारा कोण तर आर ही व्यक्ती आहे. तिने यू या व्यक्तीशी विवाह केलेला आहे. कोणासोबत विवाह केलेला आहे, यू हा पुरुष आहे, त्यामुळे यू काय असेल तर स्त्री असणार आहे. जी अध्यापक आहे, यू कोण आहे तर मग आता ही कोण आहे तर अध्यापक आहे है ना. नेक्स्ट पी ने एस शी विवाह केलेला आहे. हा बघा एस याचा विवाह कोणासोबत, हिचा विवाह कोणासोबत तर पी सोबत विवाह केलेला आहे. आणि टी व्यक्ती शेतकरी नाही. मग आता शेतकरी राहिलं कोण, कारण सगळ्यांचे काय तर ऑक्युपेशन इथे लिहून झालेले आहेत. आता राहिले कोण बघा, पी आहे, क्यू राहिले कोण तर क्यू कोण येणार तर शेतकरी येणार, कारण शेतकरी एकच आहे आणि शेतकरी 2 स्त्री आहेत आणि ती पण त्यामुळे काय तर इथे येणार शेतकरी येणार आहे. क्यू ती पण स्त्री असणार आहे आणि टी मग काय असेल तर हा आरोग्य सेवक आहे, तो असणार आहे जो पुरुष असेल, आरोग्य सेवक असणार आहे. झालं, सगळं मिळालं आपल्याला. टी ही व्यक्ती शेतकरी नाही. दिलेल्या पर्यायातून असत्य विधान निवडायचे. बघा असत्य विधान निवडायचे कोणतं आहे, गटातील स्त्रियांची एकूण संख्या निश्चित करणे शक्य नाही. आपल्याला सगळं मिळालंय की 3 बघा स्त्रिया आहेत आणि 3 पुरुष आहेत, त्यामुळे निश्चित करणे शक्य नाही. हा काय तर हा कसा आहे तर हा असत्य आहे आणि म्हणून आन्सर काय येणार तर फर्स्ट येणार आहे. बाकीचे पण पर्याय एकदा बघा. जी व्यक्ती ग्रंथपाल आहे ती नक्की स्त्री नाही. ग्रंथपाल आहे ती व्यक्ती स्त्री नाहीच, बरोबर ना, कारण पुरुष आहे. जी व्यक्ती चहाची टपरी चालवते ती नक्कीच गटातील पुरुष सदस्य आहे. इथं ते तर प्रश्नातच दिलेलं आहे की चहाची टपरी चालवणारा स्त्री नाही आहे, म्हणजेच काय असेल तर पुरुष असणार आहे आणि तो पण कोणतर आर आहे. या गटात नक्कीच 3 स्त्री सदस्य आहेत, ऑलरेडी काढले आपण, त्यामुळे काय तर हा पण सत्य आहे. असत्य नसणारा कोणता तर फर्स्ट आहे. नेक्स्ट पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून युक्तिवादाच्या केंद्राचे सर्वात उत्तम वर्णन करणारे विधान निवडायचे. बघा परत ॲनालिटिकल रिझनिंगचा प्रश्न आहे. पॅसेज दिलेला आहे आणि काय विचारले, युक्तिवादाचे केंद्राचे सर्वात उत्तम वर्णन करणारा सर्वात उत्तम म्हणजेच काय की कदाचित बाकीचे पर्याय बरोबर असतील, आपल्याला त्यातला सर्वात उत्तम काढायचं आहे. काय दिले बघा पॅसेज, माणूस चलित वा माणूस विरहित प्रौद्योगिकीय प्रगत सागरी पाण्यातील वाहनांमुळे सामुद्रिकी तज्ञांना सागर तळाचे निरीक्षण करणे शक्य झालेले आहे. म्हणजे असे वाहन जे मानवाद्वारे चालवले जातं किंवा मानव विरहित सुद्धा आहेत, ज्यांना जसं पाणबुडी वगैरे असतात, विदाऊट ते त्यात माणूस जाऊ पण शकतो किंवा त्यांना काय तर फक्त संशोधनासाठी पण असं पण विदाऊट माणसा पाठवता पण येतं. आणि त्याच्यामुळे काय झालंय की सामुद्रिकी तज्ञांना सागर तळाचे निरीक्षण करणे आता काय जर शक्य झालेले आहे. खोलात बुडी घेणाऱ्या पाणबुड्या सागर तळाचे प्रत्यक्ष निरीक्षण करतात आणि यातील काही पाणबुड्या अनेक मैल खोलात बुडी घेऊ शकतात आणि 15,000 फूट खोलीवर प्रवास करतात. पाण्याचे तापमान, प्रवाह आणि हवामान यासंबंधीच्या विधेसह, विधे म्हणजेच काय तर डेटा, माहिती जी असते, विधेसह मिळालेली माहिती जमिनीवरील प्रयोगशाळेत परत प्रक्षेपित करणारे विद्युत संदेश यंत्रणा सज्ज करते. शंकू दूरस्थरित्या नियंत्रित करता येते. म्हणजेच काय की हे विद्युत संदेश म्हणजे जो इलेक्ट्रिक सिग्नल आहे तो काय तर तिथून काय तर ते पृथ्वीवर पाठवतात, म्हणजे पृथ्वीवर म्हणण्यापेक्षा आपण जमिनीवर पाठवतात प्रयोगशाळेमध्ये, जिथं काय तर आपल्याला त्याबद्दल चांगला अजून स्टडी करता येईल. विशेषतः ऊर्जा व अन्य, विशेषतः बघा की ही माहिती कशी आहे, कशाशी रिलेटेड यामध्ये हा पॅसेज दिलेला आहे किंवा ही माहिती किंवा हा पॅसेज किंवा हे जे सागर तळाचे जो निरीक्षण करणार आहे हा नेमकं कशासाठी असतो हे असं या पॅसेजमध्ये काय दिलंय तर विशेषतः ऊर्जा व अन्न यांच्याशी संबंधित मानव जातीच्या काही गंभीर समस्या, ज्या पण गंभीर समस्या असतील ऊर्जा आणि अन्नाशी रिलेटेड, या पाण्याखालील वाहने करत असलेल्या निरीक्षणाच्या मदतीने सोडवणे कदाचित शक्य होईल असं म्हटलंय है ना. म्हणजे ज्या पण प्रॉब्लेम्स आहेत अन्न आणि ऊर्जाशी रिलेटेड तो कदाचित या सगळ्या ऑब्झर्वेशन मधून किंवा इथून काहीतरी आपल्याला निष्कर्ष काढता येईल आणि त्यामुळे काहीतरी आपल्याला फायदा होईल. बघा काय दिले आता, इथून आपल्याला काय तर केंद्राचे सर्वात उत्तम वर्णन करणारा पर्याय काढायचा आहे. पाण्याखालील प्रौद्योगिक वाहन 15,000 फूट खोलवर प्रवास करू शकतात. हा तर फार वरवर दिलेला आहे. आपल्याला युक्तिवादाचे केंद्रात सर्वात उत्तम वर्णन करणार काढायचे आहे. आपल्याला सेम सेंटेन्स कोणता आहे याच्यामध्ये असं आन्सर काढायचं नाहीये. उत्तम वर्णन म्हणजे या सगळ्या पॅसेजला एका सेंटेन्स मध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला कसं लिहिता येईल, बस एवढं विचारलेलं आहे. त्यामुळे हा म्हणता येणार नाही. सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे आपण ऊर्जा आणि अन्न टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड देतो, हे असं दिलेलं नाहीये. कदाचित ह्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत सॉल्व्ह करता येतील, पण हे गंभीर टंचाई वगैरे आहे हे दिलेलं नाही आहे. नेक्स्ट
पाण्याखालील प्रगत वाहने समुद्र तळा संबंधाने विदा गोळा करतात आणि तिचा वापर ऊर्जा व अन्य दुष्काळाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी करता येईल. परत यामध्ये सुद्धा हा दुष्काळ वगैरे दिलेला आहे, तो पण काय तर पॅसेजमध्ये दिलेला नाहीये, त्यामुळे ही आयडिया दिलेली नाहीये. बघा पाण्याखालील प्रगत वाहनांचे कार्य इथं दिलेलं आहे की त्याचं कार्य काय आहे. जे पाण्याखाली जे प्रगत वाहनं आहेत त्यांचं कार्य काय आहे ना, इथं काहीतरी यामध्ये दिलेलं आहे. इव्हन हे पण दिले की त्यांच्या कार्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो, हे सुद्धा काहीतरी या पॅसेजमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात योग्य काय तर इथं चौथा पर्याय आहे. नेक्स्ट, एका व्यक्तीचे मुख पश्चिमेकडे आहे. ती व्यक्ती घड्याळाच्या दिशेने 45 डिग्रीतून वळते, पुन्हा घड्याळाच्या दिशेने 180 डिग्रीतून वळते आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 270 डिग्रीतून वळते. तर आता तिचे मुख कोणत्या दिशेला आहे? अगदी सोपा प्रश्न होता डायरेक्शन सेन्स टेस्टचा, फक्त अँगल चेंज करायची आहे. सर्वात आधी व्यक्तीचे मुख कोणत्या बाजूला आहे? तर पश्चिमेकडे आहे, पश्चिमेकडे आहे है ना. त्यानंतर कोणत्या बाजूला जाते? बघा घड्याळाच्या दिशेने, म्हणजे क्लॉकवाईज अशी घड्याळ फिरते. घड्याळाच्या दिशेने 45, हा एवढा अँगल 45 असतो, त्यामुळे काय तर आता त्या व्यक्तीचं तोंड या बाजूला असणार आहे. पुन्हा घड्याळाच्या दिशेने 180 डिग्री, घड्याळाच्या दिशेने म्हणजे परत याच बाजूला है ना. 180 म्हणजेच काय तर एक्झॅक्ट मागच्या बाजूला असणार आहे. 180 म्हटलं की कोणत्याही बाजूने असू द्या, एक्झॅक्ट ऑपोजिटला लिहून ठेवून द्यायचं. आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 270, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे या बाजूला. बघा इथून इथपर्यंत 180 झालं, इथून परत 90 डिग्री म्हणजे आता काय तर या बाजूला असणार आहे है ना. 180 आणि 90 म्हणजेच काय तर 270. तर आता तिचे मुख कोणत्या दिशेला आहे? तिचे मुख आता या दिशेला आहे आणि ही दिशा म्हणजेच कोणती असते? तर ही दिशा असते काय तर नैऋत्य असते. आन्सर काय येणार? तर याचा नैऋत्य येणार आहे. खालील संख्यापैकी किती संख्यांना 273 ने भाग जात नाही? बघा एवढ्या संख्या दिलेत आणि 273 ने भाग जात नाही. आता एवढी मोठ्या संख्या असेल तर हे सॉल्व्ह कसं करायचं? सोपं आहे की याचे फॅक्टर्स काढून घ्यायचे. फक्त फॅक्टर्स काढताना म्हणजे अवयव काढताना लक्षात ठेवा की इथं काय असायला पाहिजे की त्यांचे तुम्हाला जे मूळ संख्या असतात असे फॅक्टर्स काढायचे आहेत किंवा मूळ अवयव काढायचे आहेत. जसं याला बघा 2, 7 आणि 3 म्हणजे टोटल होतात किती? तर 12 होतात. 12 म्हणजे 3 ने भाग जातो. तर इथं 3 ने जर भाग दिला मी तर हे किती होणार? 9 आणि 1 है ना. त्यानंतर परत 91 चे फॅक्टर्स काढले तर 13 7 91 म्हणजे आता काय मिळाले तर बघा 13 गुणाकार 7 गुणाकारामध्ये 3 बरोबर. म्हणजेच आणि हे तिन्ही पण कशा आहेत? तर ह्या मूळ संख्या आहेत, प्राईम नंबर्स आहेत है ना. आता नेक्स्ट काय करायचे बघा, कारण 273 ने प्रत्येकाला भाग देतो म्हटलं तर टाइम लागतंय है ना. आता काय करायचंय? ह्या मूळ संख्या मिळाल्या की प्रत्येक ज्या संख्येला बघा ज्या संख्येला 3 ने पण भाग जातो, 7 ने पण भाग जातो, 13 ने पण भाग जातो, त्या संख्येला 273 ने पण भाग जाईल. याचा अर्थ आपण हे प्रत्येकांमध्ये चेक करून घेऊ. आपल्याला बऱ्यापैकी जसं 3 ची कसोटी आपल्याला बऱ्यापैकी माहित असते, तर ती 3 ची कसोटी काय आहे? तर बघा 3 ची कसोटी म्हणजेच काय की सगळ्यांची बेरीज करायची सगळ्या अंकांची आणि त्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला पण भाग जातो. जसं बघा पहिली संख्या 5 4 9 आणि 6 15 म्हणजे याला 3 ने भाग जातो. 1 1 2 आणि 5 7 7 आणि 6 13 म्हणजे काहीतरी याला 3 ने भाग जात नाही, त्यामुळे काहीतरी याला पक्का सांगता येईल आपल्याला की 273 ने याला भाग जाणारच नाही, कारण 3 ने पण जात नाही. 3 आणि 3 6 याला जातो भाग है ना. नेक्स्ट ती 35 आणि 64, 5 आणि 3 8 8 आणि 6 14 14 आणि 4 18 म्हणजे याला सुद्धा 3 ने भाग जातो. नेक्स्ट 7 आणि 5 12 12 आणि 3 15 आणि 3 18 याला सुद्धा 3 ने भाग जातो. नेक्स्ट 8 आणि 3 11 11 आणि 2 13 13 आणि 2 15 याला सुद्धा भाग जातोय. 9 आणि 6 15 15 आणि 5 20 याला 3 ने भाग जात नाही, त्यामुळे काय तर 2 संख्या तर मिळाल्याच आपल्याला. नेक्स्ट 8 7 3 6 8 आणि 7 15 आणि 3 18 18 आणि 6 म्हणजे काय तर 24 याला सुद्धा 3 ने भाग जातो. 2 संख्या तर आपल्याला मिळालेल्या आहेत है ना, म्हणजे कमीत कमी 2 संख्या तर असतीलच. नेक्स्ट बघा आता 5 4 6 याला भाग जातो की नाही? आता 3 ने तर चेक केलं, 7 ने चेक करू आपण की या 54 5446 ला कितीने 7 ने भाग द्यायचे है ना. 7 8 56 होतात, 7 7 49 होतात, 5 6 7 8 56 याला 7 ने भाग जातो. नेक्स्ट 3003 ला चेक करून बघू आपण 3003 है ना, 7 ने भाग द्यायचा आहे. 7 4 28 2 0 7 2 14 6 3 9 7 63 म्हणजे याला सुद्धा 7 ने भाग जातो. नेक्स्ट इथं किती येणार तर बघा 35 64 है ना, याला 7 ने भाग देऊ. 7 8 56 होतात, सॉरी 7 7 5 35 6 0 0 6 आणि 4 9 7 63 होतात आणि एक बाकी उरतोय. याचा अर्थ या संख्येला 35 64 ला 7 ने भाग जात नाही है ना. या पद्धतीने काय तर तुम्हाला बाकीचं पण चेक करता येईल बरोबर. याला 7 ने जातो की नाही, याला जातो की नाही ते पण चेक करता येईल. बघा आता 2 तर आपल्याला मिळालेत, सॉरी 3 संख्या मिळालेत आपल्याला.
की 3 या संख्यांना 273 ने भाग जात नाही. त्या 3 संख्या आपण कॅन्सल केलेल्या आहेत. नेक्स्ट 57 33 याला 7 ने चेक करून बघू आपण. 57 33 7 8 56 होतात. 1 3 त्यानंतर 7 1 7 होतात. 6 आणि 3 म्हणजे 9 7 63. याचा अर्थ काय, इथं सुद्धा 7 ने पूर्ण भाग जातो. 38 22 चेक करून बघू बघा. 38 22 7 5 35 हाची 3 आणि हे 2 7 4 28 आणि काय तर इथे येणार 4 आणि 2 7 6 42. याचा अर्थ इथं सुद्धा 7 ने भाग जातो. नेक्स्ट 87 आणि 36 याला 7 ने चेक करून बघू. 7 1 7 7 2 14 3 7 4 28 5 आणि 6 7 8 56 होतात. त्यामुळे इथं सुद्धा काय तर 7 ने भाग जातो है ना. या पद्धतीने तुम्हाला 13 पण चेक करता येईल किंवा जर 13 ची कसोटी जर तुम्हाला कोणाला माहित असेल तर ते सुद्धा यूज करता येईल है ना. इथं आपल्याला 7 ची कसोटी नाही माहित, त्यामुळे आपण काय केलं, प्रत्येकाला चेक करून बघितलं. पण ज्याची कसोटी माहित आहे ते डायरेक्ट इथं अप्लाय करायचे है ना. आन्सर काय तर 3च आहेत, कारण तुम्हाला परत 13 ने चेक करता येईल. पण इथं लक्षात ठेवा की या संख्येला, ह्या 3 संख्या तर आपण काढलेल्या आहेत आणि या 3 संख्येला काय तर 273 ने पक्क्यात भाग जात नाही आणि आन्सर सुद्धा काय तर 3च आहे. नेक्स्ट काय तर बघा, दिलेली विधाने व त्यापुढची अनुमाने अभ्यासा. दिलेल्या विधानांवर आधारित उचित अनुमानाची निवड करायची आहे. उचित अनुमान काय तर निवड करायचे. परत ॲनालिटिकल रिझनिंगचाच प्रश्न आहे हा, पण थोडा सोपी आहे, अगदी सोपा प्रश्न आहे. मैदानावर खेळणाऱ्या सर्व हॉकी खेळाडूंनी निळे चिन्ह असलेले टी शर्ट घातलेले आहेत. जे बघा, मैदानावर खेळत असलेल्या सर्व हॉकी खेळाडूंनी निळे चिन्ह असलेले टी शर्ट घातलेले आहेत. याचा अर्थ हे नाही होत की निळे टी शर्ट ज्यांनी घातले ते सगळे हॉकी खेळत आहेत. फक्त एवढंच तुम्हाला समजायचं आहे. एवढं जर तुम्हाला वाचता लगेच क्लिक झालं तर तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करणं सोपी आहे. बघा, सर्व सेंटेन्स ऑलमोस्ट तसे दिलेत. मैदानावर असलेले सर्व खेळाडू हॉकी खेळत नाहीत. काही हॉकी खेळाडू निळी टोपी देखील घालतात. 16 वर्षांवरील हॉकी खेळाडू नेहमी टोपी घालतात. राईट, हे एवढे सेंटेन्स दिलेत आणि अनुमान काढायचे. बघा, ज्यांच्या टी शर्टवर निळे चिन्ह आहेत अशा सर्व व्यक्ती हॉकी खेळाडू आहेत. मी तुम्हाला तेच म्हटलं होतं आता, पण असं होणार आहे का? असं नाही. हॉकी खेळणारे जेवढे आहेत त्यांच्या सर्वांवर काय म्हटले की निळे चिन्ह असलेले टी शर्ट आहेत, पण निळे चिन्ह असलेले सर्व जे आहेत ते हॉकीच खेळत असतील असं याचा अर्थ होत नाही. नेक्स्ट, निळी टोपी घातलेल्या सर्व व्यक्ती हॉकी खेळतात. कुठं दिलं इथं की काही हॉकी खेळाडू निळी टोपी देखील घालतात. काही हॉकी खेळाडू निळी टोपी देखील घालतात, पण निळी टोपी घातलेल्या सर्व व्यक्ती ह्या हॉकीच खेळाडू आहेत असं याचा अर्थ होणार नाही. नेक्स्ट, टोपी घातलेल्या सर्व हॉकी खेळाडू 16 वर्षांखालील आहेत. बघा, आता काही हॉकी खेळाडू निळी टोपी घालतात आणि 16 वर्षांखालील हॉकी खेळाडू नेहमी टोपी घालतात. पण याचा अर्थ हे नाही आहे की टोपी घालणारे सर्व 16 वर्षांखालील असणार आहे. बघा, टोपी घातलेले सर्व हॉकी खेळाडू 16 वर्षांखालीलच असतील असं याचा अर्थ होत नाही. त्यामुळे आन्सर काय येणार? वरीलपैकी एकही नाही. नेक्स्ट, 400 माणसे एका दिवसात 9 तास काम करून त्या कामाचा 1/4 भाग 10 दिवसात पूर्ण करतात. काय काय दिले बघा, 400 माणसे आहेत, किती तास? रोज 9 तास काम करतात. एका कामाचा म्हटले किती काम आहे तर 1/4 काम आहे. किती दिवसात पूर्ण करतात? 10 दिवसात पूर्ण करतात है ना. नेक्स्ट काय दिले तर दर दिवशी त्याच गतीने 8 तास काम करून किती तास काम करायचे? रोज 8 तास काम करायचं आहे. किती अतिरिक्त म्हणजे एक्स्ट्रा अजून किती माणसे लागेल तो काढायचे आपल्याला. किती अतिरिक्त माणसे? उरलेले काम म्हणजे काय? किती काम झाले? 1/4 झाले. उरले किती? 4 भागापैकी 1 झालेला आहे, तर 4 भागापैकी 3 काय तर 3 बाकी आहेत. 20 दिवसात पूर्ण करतील, त्यामुळे 20 दिवसात. किती अतिरिक्त माणसे म्हटले तर इथं मी M2 लिहून ठेवतोय है ना. माणसाची संख्या आपल्याला काढायची आहे. इथं 4 आणि 4 कॅन्सल केले, त्यानंतर हा एक 0 इथं कॅन्सल करतोय मी. त्यानंतर अजून काय कुठं कॅन्सल होणार बघा. हे 8 दुने 16 होत आहेत. इथं 2चा भाग देतोय तर इथे येणार 200 आणि इथं 8चा जर भाग दिला आपण तर इथे येणार किती तर 25 है ना. मग आता राहिले किती तर बघा, M2 ची व्हॅल्यू 25 गुणाकारामध्ये 9 गुणाकारामध्ये 3 है ना. मग M2 इज इक्वल टू किती येणार? 25 9 225 गुणाकारामध्ये 3 है ना. म्हणजे M2 इज इक्वल टू 200 गुणाकार 3 600 आणि 25 त्रिक 75. म्हणजे जे एकूण माणसे लागणार आहेत ते किती आहेत तर 675 आहेत. आपल्याला विचारले काय बघा, 675 घाई गडबडीत पार करायचं नाही आहे. आपल्याला विचारले किती अतिरिक्त माणसे लागतील. ऑलरेडी 400 माणसे आहेतच. ऑलरेडी काय तर 400 माणसे आहेतच.
एक्स्ट्रा किती लागणार, तर आता 675 पाहिजेत पण 400 ऑलरेडी आहेत, म्हणजे अतिरिक्त लागणार किती, 275 आहेत ते लागणार आहेत. आन्सर येणार फर्स्ट, तिसरा पर्याय येणार नाही. नेक्स्ट बघा, ABCD या व्यक्तींचे सरासरी वय 30 वर्ष आहे. डी चे वय निश्चित करायचे आपल्याला. डेटा सफिशियन्सीचा प्रश्न आहे हा. ABCD यांचे सरासरी वय काय तर 30 आहे. या चौघांचं सरासरी वय किती आहे तर 30 आहे. याचा अर्थ 4 जण आहेत तर 30 गुणाकारामध्ये 4 म्हणजे या सर्वांच्या वयांची बेरीज किती येणार तर 120 येणार आहे. अगदी बेसिक ॲव्हरेजचा फॉर्म्युला यूज केलाय है ना. 120 या सर्वांच्या वयांची बेरीज येणार आहे. किंवा इथं समजण्यासाठी असं लिहून ठेवतोय मी A + B + C + D = किती येणार तर हे 120 येणार. बघा आता हे सरासरी दिलंय किंवा आपल्याला टोटल काढले, याच्यावरून आपल्याला काय काढता येते का, विधाने दिले म्हणजे डेटा काय दिले बघा. A व C यांच्या वयांची बेरीज किती आहे तर 60 आहे. A आणि C यांच्या वयांची बेरीज 60 आहे. ठीक आहे. आपल्याला D चे वय काढायचं आहे. तर D चं वय या पहिल्यावरून तर काढता येत नाही, कारण B चं सुद्धा काय तर पाहिजे, तर आपल्याला D चं काढता येईल. D हे व्यक्ती A पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. D हे व्यक्ती A पेक्षा किती 10 वर्षांनी लहान आहे. आता मला सांगा की हे जर फक्त सेकंड जर कन्सिडर केलं तरी पण काय तर आपल्याला काढता येत नाही, कारण आपल्याला A चं वय दिलेलं नाहीये है ना. जर दोघांना जरी कंबाईन केलं मी तरी पण बघा मला काय मिळणार, यांचा रिलेशन आहे पण B चा रिलेशन काही आहे का, B चा रिलेशन काही दिलेलंच नाहीये किंवा D ची माहिती पण दिलेली नाहीये. त्यामुळे तुम्ही एक सिंगल सेंटेन्स घ्या किंवा दोन्ही पण सोबत घ्या, तुम्हाला या 2 सेंटेन्सवरून D चं वय निश्चितपणे काढताच येत नाही. इथं निश्चित काढता येत नाही आणि म्हणून आन्सर काय येणार तर बघा, विधान 1 व 2 मधून पुरवलेली विधा एकत्रितपणे पुरेशी नाही. स्वतंत्र घ्या किंवा एकत्रितपणे घ्या, तुम्हाला D चं वय काय तर काढता येत नाही. नेक्स्ट बघा, एक रक्कम ABCD मध्ये अनुक्रमे 5, 2, 4, 3 या प्रमाणात विभागायची आहे. कोणामध्ये ABCD याच्यामध्ये 5:2:4:3 यांच्यामध्ये विभागायची आहे. जर C ला D पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले, C ला D पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले है ना, म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, याला 3 भाग मिळाले, याला 4 भाग मिळाले बरोबर. आणि म्हणजेच काय की याच्यापेक्षा 1 भाग याला काहीतरी जास्त मिळालेला आहे. जास्त मिळाले तर B चा वाटा किती आपल्याला तो काढायचा आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. याच्यापेक्षा याला 1 भाग जास्त मिळालाय, तो 1 भाग म्हणजे किती आहे तर 1000 रुपये आहे. तो 1 भाग म्हणजे काय तर 1000 रुपये आहे. आपल्याला काय विचारले, B चा वाटा किती, B चा वाटा किती आहे तर 2 भाग आहेत. तर 2 भाग म्हणजे किती, 1 भाग म्हणजे 1000 म्हणजे 2 भाग म्हणजे किती तर 2000. हा तर अगदी तोंडीच सॉल्व करणारा प्रश्न होता, तोंडीच काय तर येत होते याचा आन्सर. नेक्स्ट बघा, परत एक ॲनालिटिकल रिझनिंगचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे 75 नंबरचा. पुढील युक्तिवाद काळजीपूर्वक वाचा. संशोधक चमूच्या सदस्यांच्या कॉफी कपांची संख्या कमी करण्याचा निर्णय हा हृदयविकारांचा धोका कमी करण्याशी संबंधित नाही हे दर्शवणारे सत्य असल्यास उचित असणारा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. काय म्हटलं, परत एकदा लक्षपूर्वक वाचू. संशोधक चमूच्या सदस्यांच्या कॉफी कपांची संख्या कमी करण्याचा निर्णय. संशोधक काय म्हणताय की कॉफी कपांची म्हणजे जेवढा आपण कॉफी पितोय तो काय तर तो कमी करायला पाहिजे असं संशोधक म्हणतात. हा हृदयविकारांचा धोकी कमी करण्याशी संबंधित नाही, ज्याच्यामुळे हृदयविकार कमी होईलच याची काही गॅरंटी नाही. हे दर्शवणारा सत्य असल्यास उचित असणारा पर्याय काय तर आपल्याला निवडायचा आहे. बघा काय आहे, कॉफी पानाच्या परिणामांचा अभ्यास करण्याच्या संशोधकांच्या एका समूहाला ज्या व्यक्ती सरासरी 4 कपांपेक्षा जास्त कॉफी पितात त्यांना 2.5 पटीने हृदयविकारांचा धोका असतो असे आढळले आहे. त्यांनी व्यक्तीचे वय व धूम्रपानाच्या सवयीचा अंतर्भाव करून संबंधित सरासरी निर्दोष केली आहे. म्हणजेच काय केली आहे तर त्यांनी असं सगळं ॲनालिसिस केलं, सगळं काही डेटा कलेक्ट केला असेल, त्यासोबत म्हणजे कोण किती कॉफी पितोय यासोबतच त्यांनी हे सुद्धा कन्सिडर केले की त्या व्यक्तीचं वय किती आहे आणि काय तर धूम्रपान ते करतात की नाही करतात, हे सुद्धा फॅक्टर्स त्यांनी कन्सिडर केलेले आहेतच. आणि त्यांनी एक निष्कर्ष काढलाय की जर कोणी असेल जे सरासरी 4 कपांपेक्षा जास्त कॉफी पितात तर त्यांना 2.5 पटीने काय तर हृदयविकारांचा धोका असतो असा संशोधकांनी काढलेला आहे निष्कर्ष. या शोधाच्या आधारे समूहातील सदस्यांनी स्वतःचे दिवसभराचे कॉफी पान 2 कपांपर्यंत मर्यादित केल्याचे जाहीर केले आहे. ही यातील दखल घेण्याजोगी महत्त्वाची बाब आहे. तर यासाठी काय म्हटले सायंटिस्टने, जे संशोधक आहेत त्यांनी काय म्हटले की दिवसाचे किती तर 2 कप तुम्हाला प्यायला पाहिजे. आपल्याला काय विचारलंय तर बघा, संशोधक समूहाच्या सदस्यांच्या कॉफी कपांची संख्या कमी करण्याचा इथं दिले माहिती त्याबद्दल. हा जो निर्णय आहे हा हृदयविकारांचा धोका कमी करण्याशी संबंधित नाही, हा जो इथं माहिती दिलेली आहे पण ही माहिती हृदयविकाराचा धोका त्याशी संबंधित नाही आहे हे दर्शवणारा सत्य असल्यास उचित पर्याय आपल्याला निवडायचे. म्हणजेच काय म्हणायचे की या संशोधकांच्या विरोधात आपल्याला बोलायचे. म्हणजेच काय करायचं, आपल्याला संशोधकाच्या विरोधात आपल्याला बोलायचे, कारण त्या संशोधकांना आपल्याला म्हणायचे की नाही तुम्ही जो निर्णय काढलेला आहे हा काय तर हा चुकीचा आहे. आता विरोध जर करायचा आहे तर तुम्हाला यासाठी काय तर स्ट्रॉंग आर्ग्युमेंट द्यावं लागणार आहे.
आणि स्ट्रॉंग आर्ग्युमेंट म्हणजेच काय की तुम्हाला थोडंफार माहिती असायला पाहिजे की हृदय विकार म्हणजे नेमकं काय. हृदय विकार म्हणजेच काय तर हायपरटेन्शन किंवा ज्यावेळेस ताण येतो हृदयावर त्याला काय त्यावेळेस काय तर हृदय विकाराचे रोग होतात है ना, हृदय विकार होत असतात. तर बघा इथं दिलंय की ताण हा हृदय विकारांना कारणीभूत असणारा प्रमुख घटक आहे, हे खात्रीशीरपणे प्रस्थापित झाले आहे. हे माहितच आहे आपल्याला की हृदय विकार कशामुळे होतो, ताण आल्यामुळे. परंतु या चमूने कॉफी पानातील बदल हा प्रत्यक्षपणे ताणाच्या बदलावर परिणाम करतो काय, म्हणजेच काय की कॉफी पिल्यामुळे ताण वाढतो की नाही वाढत, या संबंधाने माहिती गोळा केली आहे काय, हे या युक्तिवादातून स्पष्ट होतच नाही. यातून काय की ताण वाढतोय की कमी होतोय याच्याबद्दलची माहिती दिलेली नाही आहे. त्यांनी कॉफीशी रिलेटेड जो डेटा कलेक्ट केला तिथून काही निष्कर्ष तर काढले, पण ॲक्च्युली जो रिझन आहे हृदय विकारासाठी तो म्हणजे काय की ताण. तर या कॉफीमुळे ताणामध्ये काही बदल होतोय की नाही याच्याबद्दलची काही माहिती दिली आहे का, माहिती दिलेली नाही आहे. आणि हा असा जो डेटा आहे हा काय असेल तर हा स्ट्रॉंग आर्ग्युमेंट असेल, हे आपल्याला काहीतरी इथून म्हणता येईल है ना. त्यामुळे काय तर फर्स्ट ऑप्शन हा अगदी योग्य आहे, तोच काय म्हणते आपल्याला सगळ्यात स्ट्रॉंग आहे. एकदा बघा बाकीचे पण पर्याय वाचून घेऊ की मोठ्या प्रमाणात धूम्रपान करणाऱ्यांच्या तुलनेत धूम्रपान न करणारे व्यक्ती 1/3 पट कॉफी पितात, हे अन्य संशोधनातून पुढे आलेले आहे. असं आपण काय तर म्हणता येणार आहे का. अन्य संशोधक कोणता आहे काय आहे हे आपल्याला काहीच माहिती नाही, त्यामुळे हा येणार नाही. मोठ्या प्रमाणात कॉफी पिणे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास कारणीभूत होते, हे अन्य संशोधनातून पुढे आले आहे. आणि हे हृदय विकाराच्या वाढत्या धोक्याच्या अगदी जवळचे निर्देशन आहे. परत एक स्टडी इथे दिलंय, हे आपल्याला माहीत नाही. दर दिवशी 3 किंवा अधिक कप कॉफी पिणाऱ्या व्यक्तींना असलेल्या हृदयविकारांचा धोका दर दिवशीच्या प्रत्येक जादा कॉफी कपाच्या प्रमाणात वाढतो, असे त्यांना स्वतः केलेल्या संशोधनात आढळलेले आहे. हे सुद्धा काय तर आपल्याला माहीत नाही. सगळ्यात योग्य काय तर की मेन कारण काय हृदयविकाराचा तो आहे काय तर ताण आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण 2021चा जो पेपर होता तो पेपर आपण इथं कव्हर केलेला आहे. सीसॅटचे सगळे प्रश्न आपण इथं कव्हर केले आहेत, त्यांचं डिटेल एक्सप्लेनेशन सोल्युशन सगळे कव्हर केलेले आहे. ठीक आहे. तर राज्यसेवासाठी आकार फाउंडेशनद्वारे बॅच लॉन्च केली जात आहे, जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. 22 जानेवारीपासून आहे. प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी आहे ना. त्यानंतर या लक्षात ठेवायचे, यामध्ये GS ही कशी बॅच आहे तरी प्री फोकस बॅच आहे, ज्यामध्ये GS1 आणि GS2 हे 2 विषय कंप्लीट कव्हर केले जाणार. GS1 म्हणजे जे जनरल स्टडीज आहे आणि GS2 म्हणजे काय तर ज्यामध्ये सीसॅट कॉम्प्रेशन, रिझनिंग, मॅथ, DI, डिसिजन मेकिंग हे सगळे टॉपिक पूर्ण डिटेलमध्ये कव्हर केले जाणार आहे. कारण ही बॅच फक्त लक्षात ठेवा कशी आहे तर ही प्री फोकस बॅच आहे यानं, ज्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन, करंट अफेअर्स, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असे सगळे कव्हर केले जाणार. ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड आहे. माध्यम लक्षात ठेवायचे मराठी आणि इंग्लिश माध्यमामध्ये काय तर ते आहे. तुम्हाला बोर्डवर नंबर दिसत असेल त्यावर काय तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती मिळवता येईल. यासोबत एक लक्षात ठेवा की राज्य साठी टेस्ट सिरीजसुद्धा चालू झालेली आहे. सुरुवातीला काही सब्जेक्टनुसार पेपर्स आहेत आणि त्यानंतर मग कॉम्प्रेहेन्सिव्ह आहेत. GS1, GS2, करंट अफेअर्सचे सुद्धा काय तर पेपर्स यामध्ये कव्हर केले जाणार आहे. सिमिलरली ग्रुप बी द्वारे जे पदे भरले जातात म्हणजे PSI, STI, ASO, ग्रुप बी आणि काय तर आता ग्रुप सी जे संयुक्त होते है ना, तर त्यासाठी सुद्धा प्री फोकस बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे. 16 जून ला काय तर संयुक्त पूर्व परीक्षा आहे कंबाईन. तर त्यासाठी सुद्धा लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे. सेम मराठी आणि इंग्लिश माध्यमात तुम्हाला ते मिळेल. आणि त्याची सुद्धा टेस्ट सिरीज कंबाईनची वेगळी आणि राज्यसेवेची वेगळी अशी कंबाईनसाठी सुद्धा काय तर टेस्ट सिरीज सुद्धा आकार फाउंडेशनद्वारे चालू केलेली आहे. ठीक आहे. याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला बोर्डवर नंबर दिसत असेलच. या व्यतिरिक्त अजून ज्या पण एक्झाम्स MPSCद्वारे घेतले जातात त्याची बॅचेस ही आकार फाउंडेशनद्वारे घेतल्या जातात. जसं फॉर एक्झाम्पल इतर मागास बहुजन कल्याण विभाग आहे त्याद्वारे जे आता जागा निघालेल्या आहेत त्यासाठी सुद्धा काय तर जी बॅच आहे ते सुद्धा आकार फाउंडेशनद्वारे घेतले जात आहे. तर तुम्हाला याबद्दल सुद्धा काही जरी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. ठीक आहे. आणि वेबसाईट पण दिलेलं आहे, टेलिग्राम चॅनल पण दिलेलं आहे, त्यावर सुद्धा काय तर जसं वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अधिक माहिती नक्की मिळेलच. ठीक आहे. आणि नोटसाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल तो जॉईन करता येईल. तर आज इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.